पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करोपचार कोप मोडकी जरजर. दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, देवा काय करू उपचार कोप मोडकी जरजर. घरी मोडकी आवाजा, घरी मोडकी आवाजा, वरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. मुखशुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. विठाला विठाला घेत द्या थोडा नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान निवृत्ती उदारा सोपान देवा, देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रथम नमन करुणी गणनाथा उमाशंकराच्या सुता, चरणावर ठेवणी माता साष्टांगाता दंडवत. महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रिं, समागत्य तिष्ठन्दमानंद कन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, मन दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. पांडुरंगा करो प्रथम नमन, बोला बोला दुसरे चरण संतांचे या. दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या गर्भादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, कैलास राणा अश्वचंद्र मुनी, फणींद्र माथा मुकुटे जळाणी, कारुण्य सिंधू भवा दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे,
ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जरजर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न बाबा वरती सदैव वैकुंठाला जाणारे तसेच वरती आहे बाबा. हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. खऱ्या अर्थानं जगाचा मालक आपल्या घरी पाहुणा यावा आणि हा 42 वर्षाचा परमार्थ करत असताना पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य तुकोबार या अभंगात व्यक्त करतात. विडाला विडाला हॅलो पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जरजर. मला थोडा गेन आणि ट्रबल द्या थोडा हाईज द्या. हॅलो हॅलो त्यांना थोडा गेन द्या. हॅलो राम हॅलो हॅलो बेस मायनस आहे ना पूर्ण द्या ट्रबल द्या अजून. हॅलो राम ठेवा मॉनिटरला आवाज ठेवा. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळा भव्य अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव 9व्या वर्षात पदार्पण करत असताना या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्यासाठी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी समर्पित होत असताना प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आपल्या श्री क्षेत्र गवळ्याने येथे तालुका जिल्हा नाशिक अतिशय उत्साहपूर्व वातावरणात चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थितांपैकी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य टाळकरी वृंद विनेकरी चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी या कार्यक्रमाच्या प्रसंगी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल गायली. नाशिक रत्न खऱ्या अर्थानं परमस्नेही परमार्थस्नेही हरिभक्तपरायण या ठिकाणी संगीत अलंकार श्री रोहिदासजी महाराज मते गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मते गुरुजी तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी स्वरालंकार नाशिक रत्न परमस्नेही भास्कर महाराज कान्हवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भास्कर गुरुजी तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही जिवलग मित्र आणि आपल्या गवळाणे गावाचे या ठिकाणी धार्मिक कार्यात जे नेहमीच अग्रेसर असतात खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्र आणि सर्वच महाराष्ट्रातील कीर्तनकारांचे या ठिकाणी लाडके असणारे आमचे समाधान दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. दादा तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. दादांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. समाधान महाराजांनी या ठिकाणी संपर्क साधला. महाराज तुमचं या ठिकाणी नेहमीच असणारं प्रेम मागीलही वर्षी आपल्या गवळ्यामध्ये येणं झालं, परंतु पावसाच्या अभावी या ठिकाणी कीर्तन पावसाच्या कारणामुळे कीर्तन होऊ शकलं नाही आणि म्हणून या ठिकाणी
काही अडचणी असतात, पण खऱ्या अर्थानं मागील वर्षी उत्साह चांगला होता, याही वर्षी उत्साह चांगला आहे. अतिशय छानपैकी नियोजन आपण केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी दोन्ही तालसम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत. नाशिक रत्न तालमहर्षी तालसम्राट हरिभक्तपरायण किरणजी महाराज गोसावी गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी गुरुजी तुमचा हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी नाशिक रत्न तालसम्राट मृदंग सम्राट दिनेजी महाराज मोजाड गुरुजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही मृदंगाचार्य तालसम्राट आहेत. दोघांच्या हातात गोडवा आहे, चांगली लयबद्धता आहे आणि हातात एक आगळं वेगळं वजन आहे. म्हणून या ठिकाणी या नाशिकमध्येच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये दोन्ही मृदंगाचार्याचं फार मोठं नाव आहे. या ठिकाणी अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी तुमचा धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थितांपैकी अनेक मान्यवर मंडळी आज कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. आजची जी संत पंगत आहे आदरणीय श्री संपतराव संतो पाटील चुंबळे अर्थातच नाना यांची आहे. नानांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. नाना तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद. अतिशय नानांचे कार्य सामाजिक क्षेत्रात फार सुंदर आहे. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अतिशय दुरून या ठिकाणी काही श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुण्यांपैकी या ठिकाणी डॉक्टर आदरणीय शिल्पाताई या मुंबईवरून आलेत आणि दाजी आलेत. दाजी तुमचं आणि ताईंचं या ठिकाणी हृदयातून अंतःकरणातून अतिशय या ठिकाणी धन्यवाद आहे. फार दुरून या ठिकाणी आपण हा कीर्तनाचा खऱ्या अर्थानं लाभ घेण्यासाठी आलात. आपल्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. हरिभक्तपरायण या ठिकाणी शिवम महाराज तुळजापूर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. शिवम महाराज तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ज्यांच्याकडं या मागील वर्षी माझं कीर्तन झालं, खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं खऱ्या अर्थानं भूषण आणि धार्मिक क्षेत्रात ज्यांचं फार मोठं कार्य आहे, या ठिकाणी मोठे भक्त आहेत आणि खऱ्या अर्थानं आमचे परमस्नेही महंत कर्डिले बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्डिले बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद. आदरणीय दीपक दादा असतील, कर्डिले बाबा तुमचं सगळ्यांचं परिवाराचं आमच्यावर असणारं नितांत प्रेम आहे. पुढीलही वर्षाची या ठिकाणी सेवा त्यांची माझ्याकडं आहे. निश्चितच या ठिकाणी अतिशय चांगलं आपण नियोजन करता. असं आपल्या गवळ्याचं जे नियोजन आहे असंच अगदी सेम नियोजन तिकडं असतं, कारण नियोजन रत्नच इकडं उभे आहेत. त्यामुळे ते बरोबर सगळं त्यांनी नियोजन लावलं. या ठिकाणी पुढीलही वर्षी आपण या ठिकाणी माझ्या वाणीवर विश्वास दाखवला आहे. आपल्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. तुम्ही मला सेवा दिली म्हणून नाव नाही घेतलं, तुमचं काम चांगलं आहे म्हणून नाव घेतलं. या ठिकाणी ज्याचं काम चांगलं आहे, जिसका काम है उसका नाम है, त्या अनुषंगानं या ठिकाणी तुमचं हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कोडलग यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. आमचे परमस्नेही जीवलग मित्र आणि खऱ्या अर्थाने तेही सुंदर नियोजन रत्न आहेत आमचे किरणदादा चौधरी उपस्थित आहेत. किरण भाऊ तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. हरिभक्तपरायण नारायणदादा शिंदे असतील, आडगावचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज असतील, हरिभक्तपरायण विलास महाराज या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. दोन्ही यूट्यूबचे चॅनल आहे, काय नाव आहे? गुरुकुल पर्व आणि दुसरं चॅनलचं नाव माऊलीचा दास. या दोन्ही यूट्यूब चॅनलसाठी जोरदार टाळी वाजवा. दोघांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. थोडंसं त्यांना टेन्शन येते म्हणून आवाज मध्ये कमी करतात, पण कमी करू नका, थोडा आवाज वाढवलेला राहू द्या. तुमचं हृदयातून धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. साऊंड सिस्टीमही चांगली आहे आणि ऑपरेटर बी हुशार आहे. फक्त आवाज वाढवा म्हणल्यावर जरा रागाने बघतोय, जाऊन देतो का नाही कोणाच ठाव, असं काही नाही ना. जावं आहेत का? भाऊही जावं आहेत का? मग जाऊन देईन, मग काय नाही अडचण. हा, लक्षात नाही का? तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. असंच या ठिकाणी आता काय बोलतं, जावंय म्हणलं काय बोलणार आपण तरी या ठिकाणी, लक्षात नाही का? हा, तरी जावयावर बोलणार आहे 2 मिनटं मी. हा, लक्षात नाही का? तुमचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद. सर्वच टाळकरी वृंद उपस्थित आहेत या ठिकाणी. हरिभक्तपरायण झालं ना, झालं सगळे झाले. ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत. हा, ज्यांची नावं घेतली किरण महाराज ती सगळी देव आहेत आणि ज्यांची नावं राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे महादेवांनी कोणी नाराज व्हायचं नाही. माझं काही गावळाण्यामध्ये मतदान नाही, त्यामुळे मला इथं काय जास्त कोणाची नावं मला माहिती नाहीत. आणि जास्त या ठिकाणी छोट्या वारकऱ्यासाठी जोरदार टाळी वाजवावर. खऱ्या अर्थानं त्याला काय या वयात काय येतं हे महत्त्वाचं नाही, या वयात तो धोतर घालून उभा ही गोष्ट लई महत्त्वाची, लक्षात नाही का? फार सुंदर आणि काय चैतन्य आहे. अगदी त्याच्याकडे पाहिल्यानंतर माऊली स्वरूप चेहरा दिसतोय खऱ्या अर्थानं. आणि हेच महाराष्ट्राची संस्कृतीने हे जपलं खऱ्या अर्थानं. म्हणून महाराष्ट्र हा जगात सगळ्यात वेगळा आहे. विठाला पाहुणे
मेघराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. सजनावा अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे. आणि या प्रसंगात बसल्यापैकी असा कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नाही. याचं कारण असं आहे, समाधान दादा आज तुमच्या गावात मी पाहुणा आहे आणि पाहुणा आला याचा अर्थ याला अनुलक्षण अजून एक शब्द आहे, याला अनुसरून अजून एक शब्द आला, तो पाहुणचार आहे. पाहुणा म्हटलं की आम्ही निघतानाच आम्हाला विचारलं जातं की जेवण काय करायचं. आल्यानंतर बाबा लवकर या, आपल्याला जेवायला बसायचंय, म्हणजे हा झाला पाहुण्याचा पाहुणचार. तुकोबाराय सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण तुकोबारींच्या घरी आलेला पाहुणा वेगळा आणि आम्ही तुमच्या गावात आलेले पाहुणे वेगळे. तसे पाहायला गेले तर व्यवहारातही अनेक पाहुणे आहेत, पण काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. तुकोबारे सांगतात तो पाहुणा वेगळा आहे. तो पाहुणा जगाचा मालक पंढरीश परमात्मा आहे. त्याचे अनेक अवतार आहेत, त्याची अनेक रूपं आहेत आणि त्याची अनेक नावं आहेत. अनंत अवतार केशी भक्ताकारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उधरणे, अवताराच्या राशी भाव भाविटीवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याचे अनेक अवतार, त्याची अनेक रूपं आणि त्याची अनेक नावं. त्या अनेक नावापैकी एक महत्त्वाचं नाव ते ऋषिकेश आहे आणि हा ऋषिकेश नावाचा पाहुणा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या घरी आला. मग ते गुरुजी तसं पाहिलं गेलं तर जगाचा मालक तुकोबांच्या घरी येणं हे जवळजवळ अशक्य आहे. पण कदाचित तुकोबारायांच्या भक्तीचं सामर्थ्य आहे, नामस्मरणातलं सामर्थ्य आहे की जगाचा मालक तुकोबाराय आपल्या घरी बोलवत आहेत. पण तरी जर अजून बारकाईने अभंगात पाहिलं तर महाराज म्हणतात मुख शुद्धी तुळशी धळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मग जर तुकोबाराय दुर्बळ आहेत तर दुर्बळ असणाऱ्या तुकोबारायांच्या घरी जगाचा मालक कस काय आला? काय वाटतं, दुर्बळ आहे तुकोबाराय? अनु रेणू या तोकडा, तुका आकाशा येवडा, तुकाराम 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 राम राम तुकाराम 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 राम तुकाराम 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 नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, दंड तुकोबा समर्थ समर्थ, दंड तुकोबा समर्थ. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, दंड तुकोबा समर्थ, दंड तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम. वाजवा टाळी जोरात बरं एकदा. तुकाराम नाम घेता कापेयम, खऱ्या अर्थानं नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. सांगायचं तात्पर्य आहे तुकोबारांचं सामर्थ्य एवढं आहे की नाम घेता कापेयम. अर्थातच जगाचा मालक तुकोबाराय आपल्या घरी बोलवत आहेत हे जवळजवळ अशक्य आहे, पण कदाचित तुकोबारांचं सामर्थ्य आहे, भक्तीचं सामर्थ्य आहे की संतांनी जगाचा मालक घरी बोलवला. जवळजवळ संतांच्या घरी देव नाही देव येणंच अशक्य आहे, पण कदाचित तुकोबारांचं सामर्थ्य आहे. लक्षात नाही का? आणि म्हणून आता प्रमाण झाल्यावर टाळी घ्यायला लावली. याचं कारण हे 9 ते 11चं कीर्तन आहे आणि मते गुरुजी 9 ते 11चं कीर्तन म्हणजे लय जड कीर्तन, लय जड म्हणजे आमच्यासाठी बी जड, श्रोत्यासाठी बी जड. याचं कारण काय? हे 9 ते 11 म्हणजे सगळे रिटून खाऊन आलेले असतात आणि आता लय मोठी जबाबदारी तुम्ही आम्हाला रेंज आणायला द्यायची. आता मला सांगा, आता हे टायमिंग तास आता झोपायचं झालेलं आहे. तुम्हाला खरं सांगू का, अखंड महाराष्ट्रभरात जेवढी आम्ही कीर्तनं करतोय ना, समाधान दादा माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, बरं सजेशन बघता आम्ही काय आमचा एवढा अधिकार नाही पडत, पण शक्यतो तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवा पुढच्या वर्षी. झालंय का? हां, थोडंसं होईन थोडं इकडं तिकडं, पण वर्षातले 7-8 दिवस आहेत, पण हे लय महत्वाचे. 7 ते 9 कीर्तन म्हणजे फ्रेश कीर्तन आहे. लक्ष नाही का? आणि एक सांगायचं तात्पर्य काय,
9 ते 11लाही काही अडचण नाही, पण 9 ते 11ला रेंज आणणं थोडं जड जातं. 7 ते 9ला लगेच रेंज येते, लक्षात नाही का. आता मी आलेच बघितलं 2-4 जण झोपायला बी लागली आणि मी मागं डिक्कीत शाली नारळ बिळ आणून ठेवलेले आहेत, म्हणजे सत्कार करायचा त्यांचा, झोपणार त्यांचा. बाबा कीर्तनात कुणाला बी झोप येत नाही, कीर्तनात झोपणार हा लय भाग्यवान आहे. लक्ष देऊन ऐका, ज्याला झोपेची गोळी चालू नाही ना त्यांनी कीर्तनात द्यायचं. एक हरिनामाची गोळी तोंडात टाकली की लगेच झोप. मग काय सामर्थ्य आहे नामात, लक्ष देऊन ऐका. सांगायचं तात्पर्य सगळे जागे करतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा सगळी माझ्या दाढीकडे बघते, ती अफजल खानाची दाढी नाही बरं का, महाराजांच्या मावळ्याची दाढी. या ठिकाणी समाधान दादांनी मला आज सांगितलंय, मी खरं तर अर्थानं आज तानाजी मालुसरे सांगणार होतो, नाही तर शिवाकाशीत, पण ते म्हणले आज तुम्ही 100 राजे सांगा. मग बाबा तुमच्याकडे तानाजी सांगतो. तानाजी म्हणजे लय जबरदस्त, एका झपक्यातच उदयभान उडावला. आणि शंभूराजा म्हणजे ते तर लयच खतरनाक. औरंगजेब कुणा समोरच नाही झुकला, पण जगातला पहिला राजा शंभूराजा असा आहे की औरंगजेबाला ज्याने झुकवलं होतं खऱ्या अर्थानं. हा ते नाही का एक येडं म्हणले कैसा हराया, तिला आता सांगायला लागेल कैसा झुकाया. ते सांगतो पुढे जाता जाता, तुला मला अंदाज नाही अजून महाराष्ट्राचा. विठाला विठाला कसं आहे माहिती का, नाही विड भारण तुका म्हणे सारखं. वक्त्याच्या बोलण्यात ही खऱ्या अर्थाने भीती नसावी. वक्ता हा मोखर बोलावा, मोखर म्हणजे काही बी नाही बोलावं, सांगायचं तात्पर्य. पण धर्माच्या अनुषंगानं तो बोललाच पाहिजे नाही. पण धर्म सांगत असताना कुठल्या धर्मात तेढ निर्माण करणं हा धर्म नाही आहे. सगळ्यांनी एकत्र करणं म्हणजे धर्म आहे. पण यातल्या यात हिंदू धर्म जगातला का मोठा धर्म आहे हे सांगणं वक्त्याचं परम कर्तव्य आहे. आणि वारकरी संप्रदाय हा चालत असताना खऱ्या अर्थानं 18 पगडतात 12 बोलत येतात. ही सगळी माणसं एकत्र आहेत. त्यामुळं वारकरी संप्रदायाची या ठिकाणी ही भव्य दिव्य पताका आज सगळीकडे आहे. म्हणजे हे सांगत असताना आता बघा, आता गवळानेवाल्यांनी मला बोलवलं, हे 2रं वर्ष सलग आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ते मी म्हणतात तुम्हाला मी पुन्हा आणीन. मागच्या वेळेस कीर्तन न करताच पाकिट दिला खिशात टाकून. मी म्हणलं देतात का नाही कुणाच, पावसाचं नव्हतं पाकिटात नाही त्याला कळले तिला हुशार. हे असलं नको टाकू बरं का, नाही तर ते काय होते आधीच लोक लेडवाळा ठेवून येत आमच्यावर. आता नाही चांगली पोरं आहेत, ते सांगायचं मला काय नसते ते शूटिंग बिटिंगचं. ते शूटिंग वाचं काय आहे, ज्याचं टिपान काढतात ना त्यांना टेन्शन आहे, आपल्याला टेन्शन नाही. मला काय टिपानाचं टेन्शन, तुम्ही रोजच कीर्तन ऐकताय आमची, थोडं चालतं इकडं. आम्ही काही लय विद्वान नाहीत, पण थोडं समजून घ्यायचं का नाही. ज्याला कळलं त्याला हुशार आहे, ज्याला नाही कळलं त्याने कीर्तन झालं विचारायला. काही पाहुणे हे भाग्यवान आहेत, काही पाहुणे दुर्दैवी आहेत. पण तुकोबाऱ्या सांगतात तो पाहुणा मात्र जगाचा मालक आहे. पाहुणे दुर्दैवी आहेत, मग दुर्दैवी पाहुणा सांगू किरणदादा का भाग्यवान सांगू, काय वाटतं तुम्हाला? दोन्ही सांगू का? दिनेश महाराज म्हणले दोन्ही सांगा. दोन्ही सांगतो दिनेश महाराज. दुर्दैवी पाहुणा म्हणजे असा आहे, आम्ही सगळे गायनाचार्य, सगळ्या खऱ्या अर्थानं कान्हो महाराज, समाधान दादा, आम्ही सगळे मते गुरुजी आणि हे दोन्ही पक्वाजे आमचे जीवलग मित्र, आम्ही सगळे कीर्तनाला निघालो. सकाळचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. आता कीर्तन करायला थोडं लक्षात आलं पाहिजे. कीर्तन वाजवल्यानंतर पक्वाजाला भूक लागते, हे कीर्तन करायला लक्षात आलं पाहिजे. ते काय माझ्या लक्षात बसलं नाही. मला दिनेश महाराजांनी म्हणले महाराज जरा थोडं भूक लागले का झाले, गाडी कुठेतरी थांबवायला लागेल. म्हणलं काळजी करू नका, मी जरा किरण गुरुजीला कन्व्हिन्स करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण दोघांना कन्व्हिन्स केलं. ते म्हणले गाड्या बुकला काय दम निघत नाही. आता मी म्हणलं जिथं गावात जाईन तिथं 1 नंबर सोय. म्हणले ते काही असू द्यात, कुठंतरी गाडी थांबवायला लागेल. पण काय झालं, कीर्तनाला उशीर झाला होता आणि प्राधान्यक्रम प्रायोरिटी कीर्तनाला दिली. देवे दिला देवन भजना गोमटा, म्हणलं आधी भजन नंतर भोजन असं नियोजन लावलं. पण पक्वाजांच्या अंतःकरणातलं मन थोडं जाणून घ्यायला पाहिजे होतं. पण काय झालं, लगबगीने गेलो. आता एवढी भूक लागली की ज्या गावात जाईल, आता बघा लक्ष नाही का, ग्लासभर दूध मिळेल एवढीच अपेक्षा. म्हणजे टाईम झाला होता, फार वेळेत चालू करायचं होतं. म्हणलं दादा तुम्ही काळजी करू नका, मी सगळं नियोजन लावतो. पण दुर्दैवी असं आहे, दुर्दैवी पाहुणा सांगतो, ज्या घरात आम्ही नेमके गेलो तिथून नेमकं म्हातारीचं मढं बाहेर आलं. काय वाटतं तुम्हाला, आम्हाला पाणी तरी मिळेल का हो? हे दोघं बी माझ्याकडं खुंकार बघायला लागले. म्हणलं परत काही मला साथीला येणार नाही, याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. आता 8 दिवसाचा काळ निघून गेला, परत 9व्या दिवशी. पण काय झालं, मला या दोन्ही पक्वाजावर जीव लय जाडलाय. आणि याचं कारण असं आहे, दोघांच्या हातात गोडवा आहे. पवाडा वाजवायला यांचा नाद करायचा नाही. म्हणून परत 8 दिवसाला दोन्ही कीर्तनं रुटला झाली. सकाळच्या कीर्तनाला मी मला हेच पाहिजेत आणि सायंकाळच्या कीर्तनाला हे पाहिजेत. म्हणून मी फोन केला. घडी काय माझे आता दोन्ही आमचे जीवलग मित्र आहेत, पण फोन काय उचला नात. म्हणून मी जरा म्हणलो समाधान दादाला म्हणलं फोन लावा. समाधान महाराज म्हणले महाराज तुम्हाला थोडं सांगूच का काय? म्हणलं काय नाही, तुम्ही मागच्या वेळेस त्यांना उपाशी ठेवले, ते काही येणार नाहीत म्हणले. आता म्हणलं काय नाही, त्यांना थोडं कन्व्हिन्स करा. मग मते गुरुजींना फोन लावायला लावला. मते गुरुजी म्हणले माझ्या शब्दाच्या दोघंही बाहेर नाहीत, आपला तेवढा अधिकार आहे. गुरुजी म्हणले तर ते दोघंही म्हणले सकाळच्या कीर्तनाला येतो, पण संध्याकाळच्या कीर्तनाला जमणार नाही.
आता म्हणलो संध्याकाळी पकवायच्या कसं काय, आता भाग्यवान पाहुणा सांगतोय. मग जरा मीच धाडस केलं. किरण महाराजांना म्हणलो, महाराज तुम्हाला यायला लागेल गड्या, काही करा. दिनेश महाराज म्हणले येतो महाराज. आता काय, मग म्हणलो काय नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका दोघं भाई, जरा वाढून देतो पण चला म्हणले. वाढून देतो. ते म्हणले वाढून नका देऊ, वाढायचं नियोजन लावा. आमचं वाढूनचं काय नाही म्हणले. मागच्या वेळेस उपाशी ठेवलं तुम्ही, आता कसं काय येणार. म्हणलं काळजी करू नका, ह्यावेळेस परफेक्ट नियोजन लावतो, टेन्शनच घेऊ नका. आता मग काय झालं, सकाळचं कीर्तन झालं आणि सायंकाळच्या कीर्तनाला आम्ही निघालो. परत एकदा भूक लागली, मला कळलं, पण मी आता निहार होतो. आता काय मी त्यांच्याकडे बघत नव्हतो, कारण मागचा अनुभव त्यांचा आणि माझा काही लय चांगला नव्हता. माझं धाडसच नाही झालं. तरी समाधान दादाला मी थोडंसं सांगायचो गाड्यात, थोडंसं त्यांना निहार व्हायला सांगा, काळजी करू नका. मी सगळं नियोजन सांगितले पुढं जिथल्या तिथं. पण काय झालं, मजल प्रवास सुरू झाला. ज्या गावात आम्ही जायचो इतकी भूक लागली सगळ्यांनाच की आता ग्लासभर पाणीच मिळावं एवढीच अपेक्षा होती. पाणी मिळावं एवढी अपेक्षा, एवढी भूक लागली. पण काय झालं, ज्या घरात आम्ही नेमकं गेलो तिथला जावई आलेला होता. आला का जावई? मी म्हणून रेंजला आणतो, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. आता जावई आला म्हणल्यावर जावयाला सहसा आपल्या इकडं पुरणपोळी असते, बरोबर ना. इकडं काय असते तुमच्याकडं, पुरणपोळीच असते ना. हा, पुरणपोळी केली होती जावयाला, पुरणपोळी केली होती जावयाला ते. आणि मग वरतून तुपाची धार, कुरड्या काय, पापड्या काय, भजी काय, आणि ते पोळ्याची आमटी काय. बरोबर ना, रेंज आहे ना. आम्हाला वाटलं रेंज गेली का काय, लक्ष देऊन आहे का. आणि मग हे सगळं जावयाला थाट जबरदस्त, पंचपक्वानाचं ताट, सडा, समोरजन, रांगोळी सगळं जिथल्या तिथं. पांढरा शुभ्र जावई, आम्ही कपड्यात आज काळी कपडे घातले राहू द्यात, पण तेव्हा पांढरी कपडे घातली होती. आणि पांढऱ्या कपड्यात जावई एक नंबर दिसायला लागला. आता म्हणलं आम्ही सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागलो. मला टेन्शन जावयाच्या जेवणाचं नाही, पण आमच्या दोन हिऱ्यांचं टेन्शन होतं. मला आता कसं काय व्हायचं गाड्या. पण काय झालं, ज्या घरात आम्ही जायचो तिथला जावई आलेला होता. आता त्या जावयाला पुरणपोळी वाढली होती. कोणीतरी घरातून बाहेर आलं, ते म्हणले संत येती घरा तोची दिवाळी दसरा. लय आनंद वाटला. आमच्या सगळ्यांची ताटं लावण्यात आली. सडा, समोर रांगोळी, सुंदर ताटपाट. या ठिकाणी पुरणपोळी वाढण्यात आली. दोन्ही पक्वासबाधक आमचे जिवलग मित्र असल्यामुळे मी बाजूलाच जेवायला बसायला घेतले. सगळ्यांच्या ताटात पुरणपोळी वाढली. 2 पळ्यात तूप जरा जास्त टाकलं मी, मलाही घेतलं आज. म्हणलं आज मागची सगळी कसं आजच भरून काढायची, टेन्शन घ्यायचं नाही. आता मग काय झालं, मला फार सोपा प्रश्न विचारायचा बसलेल्यांना. अतिशय जागृत श्रोते आहेत तुम्ही. मला सांगा, ही पुरणपोळी आमच्यासाठी केली का जावयासाठी केली? ओ महिला मंडळ, कोणासाठी केली? जावयासाठी केली का नाही? पण जावयाबरोबर आम्हा सगळ्यांना खायला मिळली. आम्ही भाग्यवान पाहुणे. विठाला हे झालं व्यवहारात. पण गुरुजी त्याला शास्त्राचा दांडोळा लागतो. शास्त्रातही भाग्यवान पाहुणा आहे. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला की केले नारायणे. हे सगळं कुणासाठी केलं? हे अर्जुनासाठी केलं. पण संजय हा भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. म्हणून काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. पण खरं सांगू का, आपण इथं बसतो आपणही पाहुणेच आहेत. पण कुणाचे आहेत माहिती का? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविन जन्म यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविन जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविन जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय. वाजवा टाळी. मग काय आता, हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळे पाहुणे कुणाचे आहेत? आपण सगळे पाहुणे यमाचे आहेत. पण बाबा काही पाहुणे यमाचे बी नाहीत. जे 90ची गाठी त्याला यम घ्यायला येईन का? काय वाटतं तुम्हाला? नाही. कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पिणारी गेली नाहीत. लक्ष नाही का? सगळे पाहुणे यमाचे आहेत. आया सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. महाराज फार मोठी मोठी गेली. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर. येत नाही मूर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर.
आले अवतार ये रते नबी मर गए सभी मर गए ससे आजादी 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी कबीरा बड़े काल के फांसी नबी मर गए सभी मर गए सहस्राध्यायी 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी कबीरा बड़े काल के फांसी कबीरा हो कबीरा वाजवा टाळीत मग काय आता हा, हे टाळीचं गणित काय सांगतो गुरुजी टाळी वाजली की झोपलेली जांभाळलेली जागे होत्या त्याला वाटतं एक तर विठोबा रुक्माई झाला नाही तर माऊलीचं भजन झालं हा मग स्पेशल टाईम असतं आणि टाळी वाजवली ती आता आमच्या ताईसाहेब डॉक्टर आहेत टाळी वाजवली की आता तुम्हाला माहिती आहे ताईसाहेब या धमन्यातलं रक्त सळसळ करतं म्हणजे माणसाला झोप येत नाही माणूस फ्रेश राहतो म्हणजे तुमच्या वैज्ञानिक भाषेत सांगितलं शास्त्रीय भाषेत लक्ष नाही का टाळीचे अनेक फायदे आहेत आणि म्हणून या ठिकाणी टाळी वाजवली आणि टाळी वाजवली की भजनही होतं आणि म्हणून हे अनेक या ठिकाणी गोष्टी म्हणून टाळी वाजवायची वाजवा आता जोरात मग काय आता असं बस झालं आता वाजवत नका राहू शिवाय पुढं बोलू द्यात मला सांगायचं तात्पर्य फार चांगलं नियोजन आपण केलेलं आहे सजनाव फार अप्रतिम या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे सांगायचं तात्पर्य आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बघा काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी आपण सगळे पाहुणे पण आपण सगळे पाहुणे यमाचे आहेत 9 बी मर गए 10 बी मर गए सगळे गेले आणि हिथं बसणारे बिन बोलणारे सगळे जाणार आहेत पण कदाचित अजून लोक भ्रमात आहेत की माझे कोटी रुपये कामाला येणार नाही येणार शेवटी नाही येणार शेवटी कामाला काय येणार तो तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी हर हरी बकी परलोकी काम सोडविल यमा सोनिया सोडविल यमा हर हरी बकी परलोकी काम सोडविल यमा सोनिया सोडविल यमा तसं जर बारीक विचार केला या अभंगाचा थोडी पुरपीठिका सांगतो एक 10-15 मिनिटात पहिल्या चरण येणार आहे तसं जर विचार केला तर तुकोबाराय जगाच्या मालकाला बोलवत आहेत पण पहिली गोष्ट तर तुकोबारायची इथं येत नव्हती तुकोबारे येत नव्हते विठोबा म्हणतो हे तुका अरे इकडे ये. अरे काय रे बाबा काही नाही तुका एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडं तुका म्हणला देवा तू जेवढ्या वेळा बोलवलंस तेवढ्या वेळा तू अवघड काम सांगितलं आता येणार नाही देवा अरे काय बाबा हे तुका अरे महत्वाची कामगिरी तुझ्याकडे द्यायची आणि मला माहिती आहे अवघड काम पेलायला तुझ्यासारखं सामर्थ्य लागतं म्हणून तुला बोलवलं ये इकडं तुका म्हणला देवा आधी तू मला वचन दे अवघड सांगणार नाही अरे वचन राहू देत मी सांगतो ते ऐक मग सांग देवा काय काम आहे एकच काम आहे आणि महत्वाचं आहे तुला मृत्यूलोकात जायचं आहे अभंगाची पुरी भेटे मृत्यूलोकात म्हणजे कुठं ओ लाडकी बहीण योजना इकडं मृत्यूलोकात तुका म्हणला देवा आता तुझ्या पाया पडतो साष्टांग दंडवत करतो सगळं जमल पण मृत्यूलोकात जाणार नाही जाणार तुका जावं लागेल बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या समाजाच्या विषयी अंतकरणात कळवळा आहे तुका तुझ्या जावं लागेल या समाजाचा जडाचा जीवाचा आणि जनांचा उद्धार करायला जावं लागेल तुका म्हणला जाईल देवा तू म्हणतो ना जाईल पण तुला माहिती नाही ज्या मृत्यूलोकात मला तू पाठवतो त्या मृत्यूलोकात कार्य करणं फार अवघड आहे तेव्हा असं आहे ज्या मृत्यूलोकात तुम्हाला पाठवतो तिथं चांगलं काम करायला लागलं की आपलीच माणसं आपल्याला मागं वळतात मला काय पाठवतो देवाचं नामस्मरण किती ग्रेट आहे किती श्रेष्ठ आहे हे सांगायला पाठवतो पण तुला माहिती नाही देवा ज्या मृत्यूलोकात पाठवतो तिथली लोक ऊर फाट्या काळजाची कळलं का तुम्हाला आता वा वा हा शब्द लय सोपा आहे अजून सोपा सांगू काय याच्यापेक्षा ज्या मृत्यूलोकात तुम्हाला पाठवतो तिथली लोक वांगाळ आहेत आता वांगाळ तर परफेक्ट कळलं वांगाळ नाही कळलं का इकडं वांगाळ नाही लक्षात आलं मग तेच की वांगाळ पुढे जायला लागले की आपलीच मागं वाढतात मागं वाढणारी लोकांची नाही तर आपलीच आहेत आपल्या सप्त्यात काड्या टाकणारी आपलीच बाहेरची नाही हे बी जड झालं का इकडलं नाही सांगत सांगतोय तुम्हाला हां म्हणजे काय होते लई ठिकाणी चालले हो गावोगावी नारद आहेत किरण महाराज त्यावेळेचे नारद वेगळे होते आताचे नारद वेगळे आहेत त्यावेळेचे नारद यांनी जिसकी कभी भी बात नाही होती रद्द उसे नारद कहते त्यावेळेचे नारद दाजी लोकांना देव भेटवायचे आणि आताचे नारद लोकांना देवापासून वेगळे करतात नाही लक्षात आलं का तुका अरे जा बाबा तुका म्हणला हे विठोबा
अरे नाही जाणार. ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो तिथली लोक वंगाळ आहेत. वंगाळ म्हणजे चांगल्या माणसाला काम नाही करून देणार. यांना भक्ती परमार्थ आणि तुझं नामस्मरण किती श्रेष्ठ आहे हे सांगल, पण ही जगून नाही देणार. तुका जावं लागेल. नाही जात देवा, नाही जाणार. बघा बरं का, खरं स्पर्धा आहे. मी नेहमी कीर्तनात सांगतो, आजही सांगणार आहे. जेवढी स्पर्धा राजकारणात नाही तेवढी स्पर्धा इकडे आहे. फार मोठी स्पर्धा आहे. आता तुमचं लय मोठा अंतकरण आहे म्हणून तुम्ही मला बोलावले. म्हणजे सगळीकडे बोलावतेच, पण काही ठिकाणी जरा गडबडी व्हायला सुरुवात झाली. आता एवढ्यात झालं, आधी नव्हतं असं. मागच्याही वर्षी बाबा काही ठिकाणी 2 ठिकाणी का तारखा कॅन्सल झाल्यात. म्हणलं काय झालं? म्हणजे तारखा कॅन्सल व्हायचं दुःख नाही, पण ते काय झालं ह्याच्यासाठी दुःख लय मोठे. म्हणजे काही नाही महाराज, सगळ्या सप्ताह कमिटीची इच्छा आहे तुमचंच कीर्तन व्हावं. आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतली, बैठक घेतली आणि सगळ्यांचं एकच, तुमच्याकडून मतदान जास्त आहे, तुमचंच कीर्तन व्हावं. म्हणलं मग अडचण काय? अडचण काहीच नाही. म्हणलं एक जरा आमच्या कमिटीतला थोडा आडगा आहे. म्हणलं सगळं होईल, पण गावात मुसलमान काय आणून देणार नाही. नाही कळलं का तुम्हाला? चौबदारांना कळलं कोणाच ना? वा, दोन्ही चौबदारांसाठी टाळ्या वाजवा. दोघं व्यक्ती राहिले होते थोडे. मग ते गुरुजी आता मला सांगा, मी काय इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानावर आलो का इकडं? आम्ही का तिकडे युद्ध आहे म्हणून तिकडून फ्लाईट बुक करून इकडं आलोय? अरे इथलीच आहेत ना आम्ही. पण आता हे आम्हाला सांगायला लागलं, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं सांगा, कबीर, लतीफ, मोमीन, मुसलमान ही माणसं होती, पण यांच्यावर कुणी आता विश्वासच ठेवायला लागले नाहीत. अहो तुकोबाराय कीर्तन करायचे आणि चालू कीर्तनाला आग लागली, मंडपाला आग लागली. आणि एवढी मोठी आग लागली, शेख मोहम्मद बाबा श्रीगोंदा भूमी हात चोळले आणि शेख मोहम्मद बाबांनी मंडप विजवला. काय ताकद आहे या भूमीत, लक्ष नाही का? हे संत आहेत, हे संत कधीच जातीत अडकले नाहीत. जे जातीत अडकले त्यांनी संतांना जातीत अडकवलं. ज्यांना कळलं तिला हुशार आहेत. लक्ष नाही का? मला काय सांगायचं, फार मोठं कार्य केलं. तेव्हा माझी 3री पिढी आहे बरं का. आमचे आजोबा बाबूलाल भाई हे बी भजनात, आमचे वडील आतार महाराज ते बी कीर्तनात, कीर्तन अजूनही करतात. आणि आता मी त्यांच्यानंतर आहे. तुम्हाला सांगा, खऱ्या अर्थानं परमार्थ हे महादन आहे आणि जोडी देवाचे चरण. खऱ्या अर्थानं हे जतन करणं फार गरजेचं आहे. ज्याला जतन करता आलं ना, मी खरं सांगू तुम्हाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुण, हे 100% खरं आहे. आमच्या मते गुरुजी एवढे भारी गातात ना, तेवढीच भारी त्यांची कन्या गाती. मी त्याचा आवाज ऐकला, खऱ्या अर्थानं काय गायन आहे बाबा. काय खरं सांगू का, आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे पोरं संस्कारिक असावीत, बास. बाकी काहीच श्रीमंती नाही. कारण की काय बघितलंय मी, लय कोट्यानी पैसा बघितला हो, पण पुढच्या पिढीला कळलाच नाही पैसा कसा वापरायचा. हे लय महत्त्वाचं आहे, लक्ष नाही का? आता तुम्ही सगळे काही काही ठिकाणी आता इकडे बागायती आहेत सगळे. मला सांगा ना, किती एकर जमीन ठेवून गेली पोरांसाठी, पण काही नाही अख्ख्याने पेण्यावरच घालावली. बरेच लोकांनी अशी घालावली, पण काही अशी पोरं होती ज्यांनी मायबापाचं सगळं टिकवलं. हे लय गरजेचं असतं. मग ते ज्ञान असो, ते परमार्थ असो, किंवा कुठल्याही गोष्टी असो, ते व्यवहार असो, हे टिकवता आलं पाहिजे नाही. आणि पक्वाजाच्या पोराला लेकरांना सांगायला लागत नाही पक्वाज वाजवल्यावर नाचायचं कसं, ते त्यांना माहिती असते. आता तुम्हाला सांगा, मग अशी मी तुम्हाला हे केलं, मला 2ऱ्या मिनिटाला व्हिडिओ कॉल आला. मी 6 दिवस झालं घरीच नाही. ते लेकरांनी फोन केलाय, तुम्हाला दाखवतो, स्क्रीनशॉट काढलाय. त्या पक्वाज वाजवते, तुमचा पक्वाज वाजवला. लहान आहे ते, 2च वर्षाचं आहे. सांगायला लागतंय का त्याला सांगायला लागणार नाही. अजून पुढचा काही वर्षाचा काळ होईल, गवळाने त्याचं बी कीर्तन होईल. मला आत्मविश्वास आहे, तो बी इथं शिवचरित्र सांगाल. सांगायचं तात्पर्य असं आहे, आमचा मोठापणा सांगायला नाही आलो. आम्ही काय म्हणून जन्माला आल्यानंतर आम्ही मरताना हिंदू मारून मारणार, आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार. क्योंकि ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि प्रभु रामचंद्र की है. सांता की नहीं माँ, ये भूमि संतों की है. विठाला आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबाराय सांगतो, विठोबा 4 शब्द जादूगार आहेत या महाराष्ट्रात. जादूगार आहेत 4 शब्द. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि 4था शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुन्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? अमृतानुभव चांगल्या पासष्टी ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. लक्ष नाही का? आणि म्हणूनच फार मोठं कार्य केलं छत्रपतींनी. काय मोठं कार्य केलं, म्हणून मी मागाशी सांगितलं ना तुम्हाला, ते एक दांडोळा घेतला. ते आता नाही का मध्ये तरी, ते काय ते नाव बी येत नाही गाड्या, ते लयच अवघड नाव असतात. ते मुंब्रामध्ये ते नाही का कोण, ते शहर बेग का काय नाव आहे मला माहिती नाही, पण ते म्हणले काय म्हणलं, कैसा हार आहे, अरे कैसा हार आहे. तिला अजून माहिती नाही. छत्रपती शिवाजी राजाने मुगलों को कैसा भगाया, तुम्हाला अंदाज आहे का म्हणा असा.
अहो पळू पळू आणले हो. मला काय सांगायचे, जातीचं भांडण नाहीत, लक्षात नाही का, हे स्वराज्यासाठी चाललं होतं. इथं आम्ही कुणावर टीका करत नाही. अरे कसं असतं माहिती का, ज्या भूमीत तुम्ही राहता ना त्या भूमीचे तुम्ही गुणगान गायलंच पाहिजे. तुम्ही या मातीत राहता, जर तुम्ही भारतात राहता आणि जर तुम्ही पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असताना तर तुम्हाला कसं काय भारतात ठेवते मग. नाही, आमचा भारत हा पहिल्यापासूनच भगवा आहे आणि तो भगवामयच राहणार, लक्षात आहे का महाराज. हवा ह्यालाच हिंदुत्व म्हणतात, पण याचा अर्थ असा नाही की सगळे मुसलमान सारखे आहेत. हे बी लय महत्वाचं आहे. चांगली माणसं बी आहेत. काय होतं, 4 जणांमुळं बाकीच्या 2 जणांना ते भोगावं लागते. म्हणजे आमच्यासारख्याला बघावंच लागतंय ना. आमचा एक पट्टे आहे, दुसरा आमच्यातलाच आहे, ह्यातलाच आहे. मला म्हणलं महाराज एक काम करा, आता आमची अशी इच्छा आहे, तुम्ही एवढं मोठं चांगलं कीर्तन करता ना, मग आता तुम्ही हिंदू धर्म कन्वर्ट करा म्हणले. म्हणजे मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात या. म्हणलं काहीच अडचण नाही. तसंही मुलीचं नाव ज्ञानेश्वरी मुक्ताबाई आहेच, यायला काय अडचण आहे म्हणलो, यायला काहीच अडचण नाही. पण अडचण काय आहे माहिती का, पुढच्या भविष्यात तुम्ही धर्मात घेताल पण जात कोणती देताल याची प्रोव्हिजन नाही आहे कायद्यात. म्हणजे धर्म कन्वर्ट करू शकतो पण जातीत का देणार. वय कळलं बाबा, ब्राह्मण वगैरे देताल तुम्ही, आम्हाला काय वाटतं तुम्हाला, नाही देणार, नाही होणार, हे शक्य नाही. लक्षात नाही का, हा महाराष्ट्र सजलेला आहे. 18 पगड जातीन 12 बोलते त्याला, आणि तो तसा चांगला दिसतोय, चांगलं चाललंय. पण काय झाले, थोड्या राजकारण्यांनी पोळ्या भाजण्यासाठी थोडं माझा कुठला पक्ष नाही, मी कुठल्याच पक्षाचा प्रवक्ता नाही, काहीच पडलं नाही आम्हाला. आम्ही ठरवले 5-50 अजून 10-20 वर्ष कीर्तन करायचे, निहार व्हायचं, शांत व्हायचं, काय लय गडबडी करत बसायचं नाही. समाधान गुरुजी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, इथं बसलेल्या सगळ्यांना सांगतो, किरण दादा तुम्हाला सगळ्यांना अर्ली रिटायरमेंट घ्या. आयुष्यभर 60 आणि 70 वर्षापर्यंत काम नाही करायचं. अहो 1,37,000 किलोमीटर गाडी झाली. लोकांना वाटतं बरं चाललं महाराजांचं. अहो कॅल्क्युलेटरच घेऊन बसत्यात, एवढं सोपं आहे का. अरे घरी गेलं की लेकरं बाळं झोपलेले असतात, परत पाठ उठायचं निघायचं तरी लेकरं बाळं झोपलेले असतात. खरं सांगा ताई, लहान मुलगी आहे माझी 5 वर्षाची, अशी निहार तोंडाकडे बघते, 50 वेळा फोन करते, कधी येणार आहे तुम्ही, कधी येणार आहे तुम्ही. आणि घरी गेल्यावर मग 8 दिवसांनी गेल्यावर काय होते, ते जरा ओळखत नाही. 1 तास झालं तोंडाकच बघायला लागली. म्हणून काय बघती काय माहिती, तेवढ्यात ती म्हणते आई कोण आहे बा. अरे बाप आहे तुझा आणि कोण आहे काय माहिती नाही. लक्ष ज्याला कळते ते हुशार. तुम्ही रेंजला राहा, मी बरोबर नेटवर्क आणतो, तुम्ही काळजी करू नका. महाराज आम्ही आमचा संघर्ष नाहीच सांगायला आलो, पण खऱ्या अर्थानं खरं सांगू का, नाही त्या गोष्टी लोक खर्च करतात ना, मग इथं खर्च करायला काय अडचण आहे. हा सप्ताह तुमच्या दातृत्वातून होतोय. हे गावळाने गाव आज तुम्ही खऱ्या अर्थानं उदाहरण तर करणार नाही तर देणगी देता, वर्गणी देता, म्हणून कार्यक्रम मोठा आहे. बा दादा नाना तुम्ही परंगत दिली, खऱ्या अर्थानं अन्नदान केलं. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. सांगायचं तात्पर्य काय, जर पाण्याचा उपसा नाही झाला की पाण्याला शेवाळ येतो, तसं दानाचा बी उपसा झाला पाहिजे. नाही कळलं का तुम्हाला. मी असंच सांगत होतो, एक जण उठून म्हणला तुम्ही तर रोज उपवासताय नुसतं. लक्षात नाही का, जसा पाण्याचा उपसा होतो, पाण्याचा उपसा नाही झाला की शेवाळ येतं, धनाचा उपसा नाही झाला की मग त्या धनात वृद्धी नाही होत, ते धन कमी होतं. म्हणून ते धर्माच्या कार्याला द्यायला लागतं. तू का म्हणे सत्य कर्मावा व्यवसाय घातली अभय नरका जाणे घातली अभय. तुका म्हणे सत्य कर्मावा व्यवसाय घातली अभय नरका जाणे घातली अभय. तुकोबारे सांगतात, हे विठोबा अरे जाईल मृत्यू लोकात, पण 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील. 2 गोष्टी. तुका म्हणतो हे देवा, अरे देशील का. देव म्हणतो तुका अरे तू कुणाकडं मागतोस, माझ्याकडं. पोसितो जगास एकलाची, विश्वंभर नाव आहे माझं. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोटे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम, चरणम सुयत्य प्रभम प्रदयम, स्थानम निधानम मिजमयम. पर्वती बैसाकन संडावी, समुद्र रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी, ही आज्ञा माझी माग तुका. देवा 2 गोष्टी. एक, मृत्यू लोकात गेल्यानंतर समाजासाठी कार्य केलं, तुझं नाम किती श्रेष्ठ आहे हे जर सांगितलं, आणि हे सांगत असताना जर समाजाकडून त्रास झाला आणि जर मला तुझी आठवण आली तर हे विठोबा, एक तर मृत्यू लोकात मरण नको, आणि 2 दुसरी गोष्ट अशी दे, जर तुझी आठवण आली तर मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. विठाला काय सोपा शब्द आहे. तुकोबारे सांगतात, हे विठोबा तू मुरारी म्हणून घ्यायला आला पाहिजे. मुरारी कळला तुम्हाला, तुम्हाला कळला का. तुम्हाला नाही कळलं असं होईल का मुरारी. अहो तुमच्या हृदयातला विषय मुरारी. मुलगी म्हणते बाबा, अरे बोल ना ताई काय झालं. काय नाही बाबा, लई मोठं लग्न मैत्रिणीचं.
50,000ची साडी, गुलाबजामचं जेवण आणि तालुक्यातलं मोठं कार्यालय. काय सांगू बाबा, गाजावाजा. बापाच्या खिशात 1 रुपया बी नाही. बाप म्हणतो बाई लई मोठं लग्न झालं का ग? अहो खरंच ना बाबा. ऐक ना बाई, जवळ घेतलं लेकराला, लेकीला म्हणतो काळजी करू नको, ज्या कार्यालयात तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं ना त्याच कार्यालयातलं तुझं लग्न, त्याच कार्यालयात तुझं लग्न करून देतो. आणि ऐक, गुलाबजामचं जेवण होतं का, 2 स्वीट डिश ठेवू. आणि एवढंच नाही, 50,000ची साडी होती ना, हो बाबा 50,000ची साडी नाही, तू बोट ठेवशील ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईल. पोरगी म्हणते बाबा अरे नाही परिस्थिती, मी आपलं असंच म्हणते. नाही नाही मुराळी सांगतोय, 2च मिनिटात मुराळी सांगणार आहे. आमच्या समाधानदादांची इच्छा होती थोडं बाप या विषयावर बोलावं, म्हणून मुराळी सांगताना बापाला स्पर्श केलाय. बाप सांगणं लय अवघड आहे, आई सांगणं लय सोपं आहे. बाप सांगणंच अवघड आहे. काय सांगायचं बाप, हाणणारा सांगायचा, मारणारा सांगायचा, जोडणारा सांगायचा, ह्योच सांगितला. प्रेम करणारा बाप अजून त्याचं एक वेगळं काळजी. पण खऱ्या अर्थानं तो ज्याला कळलं ना तो जगातला सगळ्यात भाग्यवान पोरगा आहे, सगळ्यात भाग्यवान. खरं सांगू का आई, तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, पण आमच्या बापाला नाही रडता आला हो कधीच. पोरगी म्हणती बाबा अरे लई मोठं लग्न झालं. काय म्हणला हो, सकारात्मक उत्तर दिलं. बाई अरे नुसतं बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. पोरगी म्हणती बाबा अरे छोट्या कानी लग्न झालं तरी चालेल, मी सांगते आपलं मैत्रीण. नाही नाही मी ठरवलंय चांगल्या घरात द्यायची बघ. अरे एवढं कष्ट कुणासाठी, भैयाचं मोठं शिक्षण आणि तुझं चांगलं लग्न, या 2च गोष्टी आयुष्यात राहिलेल्या आहेत. आता हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं, फार मोठं लग्न. आणि खऱ्या अर्थानं पाहुणे बघायला यायचे. आदल्या दिवशी चर्चा करायला लागला. म्हातारी म्हणती माझं ऐकता का तुम्ही, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही असं येडेगत करू नका. ऐका ना, तुम्ही जी लोक घरी बोलवलीत ना, अहो यांच्याशी आपली सोयरीक होणार नाही. अहो लय हुंडा द्यायला लागेल. अहो ती लय मोठी माणसं आहेत, एवढं कसं काय जमल, खटल्याचं घर आहे ती काय का असं ना. माझी लेक चांगल्या घरात जावी ही माझी इच्छा आहे. खरं सांगू का, आदल्या दिवशी बाप झोपलाच नाही, रात्रभर झोपलाच नाही, झोपच नाही आली. दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले. कप बशी घेऊन गेला, चहा द्यायला गेला. म्हातारीने आतून आवाज दिला, ए बाई तुझ्या बापाच्या नादाला लागू नको, त्याला काय कळत नाही बघ, त्याला अजून माहिती नाही बघ, लय कष्ट केलेत त्यांनी, पोराचं शिक्षण करायचं अजून त्यालाच पैसे भरायला पैसे नाहीत, आणि तुझ्या लग्नाला एवढे पैसे कुठून आणणार. अरे आई मी काहीच नाही म्हणत. नाही नाही माझा ऐक. बापाने संवाद ऐकला ना आईचा आणि मुलीचा. बाप म्हणतो आईचं काय ऐकू नको, मी सांगतो ते ऐक. तुला पोरगा पसंत आहे का सांग. पोरगी काहीच बोला ना, बाप समजून गेला हिला पोरगा पसंत आहे. दीदी अरे ह्याच घरात येणार तुला बघ, आव्हान दिलाच. मला राहिलेली जमीन गहाण ठेवायला लागली तरी चालेल, 8 तास कष्ट करणारा तुझा बाप हा 12 तास कष्ट करेल, पण चांगल्या घरात तुला देईन हे आव्हान घेतलं बापानं. बाप स्वाभिमानी वाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे कुणासाठी जगडला, घर बायकन मुलं यांना जगवण्यासाठी. बाप होतो विडा पिसा एका पैशासाठी. इथं बसणाऱ्या कोणीही लेकीला इचरा, कोणीही लेकीला इचरा, सांगा काहींचा बाप जिवंत आहे, बिचारा काहींचा गेलेला आहे. खरं सांगा आई, जोपर्यंत लाडकी लेक येत नाही ना तोपर्यंत बापाला जागेवर हलवत नाहीत. नाही नाही लय बारी परिस्थिती होती का होत आहे, सांगा केवढी परिस्थिती, काहीच नव्हतं घरी, पण केवढं लग्न मोठं करून दिलं बापानं, केवढं मोठं कार्यालय, गुलाबजामचं जेवण. अरे कार्यालयाच्या बाहेरच उभ्या आयुष्यात ज्यांनी कोणाला समोर नाही झुकला, आज सगळ्यांच्या पाया पडत होता. ज्याला त्याला विचारतो कसं काय लग्न केलं, चांगलं लग्न झालं दादा, कसं काय लग्न झालं, जेवण तर चांगलं होतं, पण आमच्यात काय काय लई अडपट येतो. तिथं जात्यात मग त्यानं मीठ नव्हतं भाजीत. अरे तू काय खायला गेलता वैर. अरे त्यांनी शिदोरी वतली ना आयुष्याची, काय ठेवलं त्यांनी त्याच्या आयुष्यात, सगळं अहो कर्जबाजारी झाला उभ्या लग्नात. अरे लई टेन्शन दिला, आज समजत नव्हतं काय करावं. टेन्शन कायच होतं, नियोजनाचं. नियोजन जर बिघडलं, एवढा खर्च केलाय, सगळा पाहुणा रावळा बघितला, लय मन दाटून आलं. पोरगी मात्र स्टेजवर आहे. आज काय धाडस होईल का धाडस स्टेजवर जायचं, स्टेजवर नाही जात. आज असा लांबूनच येडे आणतो. खरं सांगू का, मैत्रीण म्हणते हे दीदी, अरे ते कॅमेरामॅन म्हणतोय स्माईल देत, तू स्माईल का नाही देत. ती म्हणली काय नाही ग, काय नाही, तुला नाही लक्ष देणार. अरे सांग ना बाई. तेवढ्यात आई समोर आली. आई म्हणते हे बाई, अरे तो कॅमेरामॅन मागाच्यापासून म्हणतोय स्माईल दे. काय नाही. पोरगी म्हणती माय एक प्रश्न विचारा गो, मला का रडायला येते, डोळे भरून आले. अरे बाप नाही दिसत सकाळपासून. आई म्हणते खरं सांगू का बाई, आता तू विचारलं म्हणून तुला जशी हळदी लागली ना, अरे तसा जेवलाच नाही तो बघ. सकाळी पत्रावळ्या गोळा करत होता, पाय दुखत होता बिचाऱ्याचा, इंजेक्शन घेऊन येतो म्हणला. पुरीच्या लग्नात माझी ऊर्जा कमी नको पडायला, सगळं जिथल्या तिथं झालं पाहिजे रे. पाय लंगडत होता, मी बघितलं त्याला. फक्त एकच इच्छा आहे बाई, मला माहिती आहे तो कुठे मंडपाच्या मागं जाऊन बसलाय बघ, दमला असेल आता. खरं सांगू का,
स्टेजवरून पोरगी उतारली आणि मंडपाच्या मागे गेली. मी म्हणूनच विचारलं, बसलेल्या कोण्याही लेकीला विचारा, परिस्थिती लई भारी नव्हती बापाची, पण लग्न काय करून दिलं. एक सांगू का, बापाचं सगळ्यात जास्त कोणावर प्रेम आहे तर या बसलेल्या लाडक्या लेकीवर आहे, सगळ्यात जास्त प्रेम. महाराज, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. लेकीसाठी बाप काही काही करायला तयार असतो. हृदय दाटून आलं. हलक्या पावलानं लेक गेली आणि बाबाच्या खांद्यावर हात ठेवला. बाबाला म्हणली, बाबा अरे इथं काय करताय, काय करतो तर माहिती का, हे छोटासा कागद घेतला, त्या चिठी रुली बस, त्याला कार्यालयाचे किती द्यायचे, जेवणाचे किती पैसे राहिले, कुणाला किती ॲडव्हान्स दिलाय. खरं सांगू का, तुमचं माझं जीवन आयुष्यभर सेटल केलं, पण स्वतः सेट नाही झाला त्याला बाप म्हणतात, लक्ष नाही का, नाहीच सेट होता आलं. आणि शेवटपर्यंत बघितलं. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या आणि माझ्या बापालाही जगता आलं का हो दादा. अरे त्याला जगण्याचा आपण संधी दिली पाहिजे. नाही तुमचं माझं नातं आहे ना, हे मित्रासारखं पाहिजे बापाबरोबर. किती दिवस राहिलीत. मला हसता हसता समाधान महाराज मगाशी एक शब्द बोलले, पण मला फार आवडलं तुमचं बोलणं. आम्ही सगळे ज्येष्ठ फोटो काढत होतो. ते म्हणले, महाराज ही माणसं किती दिवस आपल्यासोबत आहेत, या फोटो या आठवणी. खरं सांगू का दादा, तो शेवट छोटासा स्पर्श आहे, पण तो मुद्दा लय खरा आहे. विषय फोटोचा नाही आहे, पण माणसं किती दिवस आहेत ही हृदयात जाणीव असणं म्हणजे बापाची जाणीव असतं. लक्षात नाही का, हे जाणीव लय महत्त्वाची आहे. खरं सांगू का, मी अशी 35 आणि 40 वर्षाची पोरं हंबळल्या फोडून रडताना बघितल्यात. किरण महाराज हंबळल्या फोडून, अरे एवढा जहान जवान पोरगा. अरे म्हणलं का रडतोस. म्हणलं महाराज अरे बापाला उचलायचंय, सगळी लोक गाई लावत्यात, पण माझी इच्छा आहे बापाला जागेवर नाही हलवायचं आज. अरे म्हणलं तसं थोडीच असतं, तुझं सांत्वन करायला आलो. एकदा मिठी मार, शांतो, टेन्शन घेऊ नको रे बाबा. आणि सगळ्यांच्या जीवनात असं होतं. ते म्हणलं नाही हो महाराज, हे गाडव्यातलं पाणी आहे ना, आज बापाच्या अंगावर पडाला, थरथर थरथर हात करायला लागला. अरे म्हणलं काय झालं. महाराज याच्या मागं कारण आहे. आयुष्यभर बनेलवरच बाप बघितला हो, आज शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पाठ बघितलीच नाही पाठ. आज अलगदपणे डोक्याला हात दिला आणि उचलून बसवलं. म्हणलं एखादं तांबर पाणी टाकावं, एवढी भयंकर पाठ काळी पडली. महाराजला या आधीच बघायला पाहिजे होतं हो. चिरा पडलेला पाय अंतिम दर्शनाला आल्यावर कळला. खरं सांगू का, अगोदर जाण्याच्या अगोदरच पाय हातात घ्या. माहिती नाही किती दिवस राहिलेत, काळात लक्ष नाही का. फार या एकदा माणूस गेल्यानंतर परत नाही आली हो, नाही आली. माझ्या समोर बसलेली 72च्या दुष्काळातली माणसं आहेत, अशी उरापोट्यावर काय मेली घेतली आणि अशी टाकली. 72च्या दुष्काळात काय कारण होतं महाराज, केवढं मोठं कार्य केलं. काहीच नाही हो, असं घर गळायचं. बघा तुम्ही, तुमची माझी आधीची परिस्थिती आठवा दादा. परिस्थिती आता बदलली हो, हे तुमच्यासारख्या तरुणांनी परिस्थिती बदलली. पण आमच्या जुन्या लोकांना विचारन, बाबा खरं सांगा, इथं बसलेले मी प्रत्येक बापाला विचारन आणि या जुन्या जाणत्या ज्येष्ठांना विचारन, खरं सांगा आजी. अरे मांडी घालून बसतं म्हातारं, वरतून घर गळत होतं, ते बघूला तिथं ठेवलं. आता काय झालं, ते तिकडं गळायला लागलं म्हणून हे बघूला उचललं, तिथं ठेवलं तर परत तिकडं गळायला लागलं. ते म्हणला, देवा अरे आयुष्याची किती ठिगळं लावायची रे आयुष्याला, तरी गळगळते. खरं सांगू का, बिचारा पोराला कोपऱ्यात घेऊन बसला. म्हातारी भाकरी तापत होती आणि आम्हाला ठसका लागला. म्हातारीला म्हणला, थांब उठू नकोस. मलिदा करून बारीक घास करून चारला. मग मला सांगा, त्याच्या तोंडात दात नसेल त्यावेळेस पाहिजे ना आपण त्याच्याजवळ, त्याची खायची इच्छा नाही. दादा अमेरिकेत पोरगं कामाला आहे, 10 लाख पगार आहे अमेरिकेत, आणि तिथून फोन करतोय, हा बाबा कशी काय तब्येत बरी आहे का. आणि म्हातारा अख्ख्या गावाला सांगतोय, काय सांगतोय, मल्टीनॅशनल कंपनीत पोरगं कामाला आहे. हो भाऊसाहेब तुम्हाला माहिती नाही, 10 लाख पगार आहे माझ्या पोराला. म्हातारी लय हुशार आहे घरातली, लय चाणक्ष बुद्धी. म्हातारी म्हणते, ऐका ना तुम्ही इथं निहार बसा, अर्धा कप चहा घ्या माझा ऐका, एक फोन करा ना पोराला, लय आठवणी ती ना. खरं सांगू का, आयुष्यात नाही रडला, पण आज उतार वयात त्याला म्हातारीच्या समोर डोळ्यात पाणी आलं. ते म्हणलं, खरं सांगू का, 2-4 दिवस झालं सारखं स्वप्नात येतोय पोरगा, असं वाटतंय. मग एक काम करा, त्याला फोन करा म्हणा विमानाचं तिकीट बुक कर आणि ये बापासाठी. खरं सांगू का भाऊ, जर विमानाचं तिकीट बुक करून पोरगा आला असतं ना, पुढची 10 वर्ष बाप जगला असता. आमच्या या जुन्या माणसांना काहीच अपेक्षा नाही, त्यांची पोरं त्यांच्यासोबत जेवताना बघायच्यात त्यांना, बस काहीच नको. खरं सांगू, लई पैसा येईन हो, लई पैसा येईन. मी आजच एका कीर्तनात खऱ्या अर्थानं सांगताना कालच बोलून गेलो की खऱ्या अर्थानं तो पोरगा मला म्हटला, महाराज जे पैसे कमवतो ना हे सगळे पैसे बापाच्या हातात नेऊन देतो, पैसे लई कमावतो म्हणलो. पण खरं सांगू का तुम्हाला, जे कमवलेलं मायबापाकडे दिलं ना त्या पैशाला बरकत लई आहे. तुम्हाला खरं सांगतो, आशीर्वाद आहे त्या पैशाला. हे मी का सांगतोय महाराज, मी अनुभवातलं सांगतोय. मी तुम्हाला एकदा तरी सांगितलं का, मी तुझ्यासाठी जीवन जाळी आहे आणि तुने नाही पाणी पाहिजे, हे सांगायला नाही आलो. हा शाश्वत बाप आहे. आई खरं सांगू का, तुमच्या डोळ्यात पाणी येतं याच्यात नवल नाही, हे आमच्या पुरुषांच्या बी आत्ता डोळ्यात पाणी येते. काहींचा बाप जिवंत असेल,
बिचारा काहींचा गेला असेल आणि काही नाटवत असेल. खरंच आमचा बाप असा आहे. आता मागच्या महिन्यात एक पोरगा भेटला किरण भाऊ, मला एक मुलगा भेटला, त्यांनी माझ्या हातावर पेढा ठेवला बरं का. कानो महाराज पेढा ठेवला. त्याला म्हणलं काय झालं? काही नाही म्हणलं महाराज, पोलीस झालो. काय बरं का करडिले बाबा. पोरगा काय म्हणला, मी पोलीस झालो. अरे म्हणलं आनंद झाला, पण त्याला आवरलाच नाही म्हणून का. त्यांनी धाडकन मिठी मारली आणि मोठ्यानं रडायला लागला. त्याला म्हणलं काय रे झालं? काय नाही महाराज, ज्या दिवशी पोलीस झालो ना त्या दिवशी आनंद लय मोठा होता, पण त्याच्यापेक्षा भरतीला ज्या दिवशी पळत होतो ना त्या दिवशी आनंद लय मोठा होता. म्हणलं का? मला आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला गेलो. आईवडिलांचा आशीर्वाद घेतला. बाप म्हणतो आईवडील दुसऱ्याच्या शेतात रोजानी कामाला येत, सगळ्या पोरांच्या पायात ब्रँडेड बूट, मला चप्पल बूट बी नाही. बाप म्हणतो हे पोरा, अरे रोज कमवल तवा खायचे. अरे नाही बाबा पैसे, तुला किती वेळा सांगितलं. पोरगं म्हणते बाबा अरे पैसे नाही घ्यायला आलो, मला माहिती आहे आपली परिस्थिती काय, फक्त एकदा आशीर्वाद द्या तुमचा. आईबापाचा आशीर्वाद घेतला महाराज. ज्या दिवशी आशीर्वाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी आउट ऑफ ग्राउंड मारलं 100 पैकी 100. आज असे पाय पळत होते. अरे म्हणलं बूट पायात, म्हणलं बूट नव्हता पायात. अरे मग कसं काय पडला? म्हणलं महाराज अरे भरती दिवशी पाय पळतच नव्हते, भरती दिवशी आईबापाचा संघर्ष पायातून पळत होता. महाराज काय जीवनात मिळवलं समाधान. दादा मी अशी पोरं बघितली ज्या आईबापानं दुसऱ्याच्या शेतात काम केलं, पोरगं मोठं झाल्यावर कर्तृत्व सिद्ध केलं आणि तेच शेत विकत घेतलं. काय क्षेत्र असेल, काय त्याग असेल, बघितल्यात आम्ही, अनुभवल्यात. हे खरे. आणि मोठ्याने रडायला लागलं ना आईबाप. आईबाप म्हणलं काय झालं? काही नाही म्हणलं, इथंच काम करत होतो आज म्हणून मी बसलेल्या प्रत्येक इथं तरुणांना सांगल, आपल्या आईबापाला गरिबीत मरून कधीच द्यायचं नाही, कधीच नाही. त्यांनी गरिबीच दिवस काढले ना, जाताना श्रीमंतीतच गेले पाहिजेत. चांगलं घर, अरे बंगल्यासमोर असा वाघासारखा बाप असला पाहिजे रे. हा त्यांनी बघितलंच पाहिजे रे, हे ऐश्वर्य माझ्या पोरांनी कमवलं. महाराज अहो तरच कीर्तन यशस्वी होतो. अजून काय वेगळं सांगायचं कीर्तनात? खरं सांगा ना तुम्ही, खरं सांगा. आई तुमच्या डोळ्यात पाणी येणं लय सोपं आहे. हे निर्घट्ट काळजाचे वाटतात पण रडतात का नाही आता ते? त्यांना म्हातारा आठवले त्यांचं, त्यांना माहिती असाचे आमचा बाप. जवळ आहे ना तवर जपून घ्या. माझंही म्हातारं लय खतरनाक आहे, 70 वर्षाचंही, लय खतरनाक. चालू कीर्तनातच उपारणं वरतं मागून येऊन. म्हणलं असं येडेगत करू नका, लोक बिक बघत जा. ते काय काय म्हणले माहिती का मला? म्हणले तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. तर बापाला शिकवायचं नसतं पोरांनी, बापांनी कसं वागायचं असतं. म्हणलं सॅल्यूट केला त्या क्षणी. म्हणलं मानलं पाहिजे ना. अरे 70 वर्षाचं वाघासारखी दाढ फोडतोय आणि आज मी घाबरतो. आम्ही आईबापाला घाबरतोच. तुम्हाला माहिती का ही सगळी पांढरी शुभ्र कपडे, हे माय. अरे आम्ही घरी जातो ना, माझी डायरीतली तारीख चुकल पण माझ्या आईच्या डोक्यातली तारीख कधीच चुकणार नाही. आईला माहिती उद्या कीर्तन कुठे, सगळं माहिती, सगळं परफेक्ट करून ठेवलंय. पण किरण भाऊ ज्या दिवशी माणसं जातील ना, अरे त्या दिवशी पोरके उरा आपण. काय वाटेल तुम्हाला? ही कला, तुमचा पकवास, आमचं गायन, आमचं कीर्तन ऐकताना ज्यावेळेस आमच्या आईबाप असते ना, त्यांना लय अभिमान वाटला. काय आमचा किरणदादा पकवास वाजवतो, नाद नाही जोड नाही त्याला. काय आमच्या दिनेश महाराजांचा हात, अरे काय आमच्या समाधान दादांचा हात, काय आमचा मध्ये गुरुजींचा आवाज. सांगायचं तात्पर्य खरं सांगा, हे लई जपलं पाहिजे आम्ही, त्यांना अभिमानच दिला पाहिजे. नाही हे सगळं सांगायचं तात्पर्य, हे उभं राहिलेले पोरं आहेत का, आपल्याला किड्या मुंग्यानं मारायचं नाही बरं का. तुम्हाला का मग अशी मी म्हणायला लावलं, तुम्ही नुसते नाचायला नाही तयार झालेले, तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. नाही तुम्हाला चांगली कीर्तनं करता आलं पाहिजे. अरे लय संघर्ष केला तुमच्या आईबापानं. सांगा मला, इथं उभं राहिल्यांची सगळ्यांची परिस्थिती लय भारी आहे का? अरे तुमची फीन पैसे कसे भरत असते ना ते त्यांनाच माहिती आहे. पण ज्या दिवशी तुम्ही परिवर्तन कराल, असा स्टेजवर वाघासारखा पोरगा उभा राहील आणि वाघासारखा बाप खाली बसलेला असेल आणि पोराचा एक एक शब्द बापाच्या हृदयात जात असेल ना, तेव्हा म्हणतो आम्ही यशस्वी झालं आमची सगळी कीर्तनं. आणि हे करायला लागेल तुम्हाला. महाराज हे परिवर्तन आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, फार मोठं लग्न केलं. मुराळी सांगतो, मुराळी एकाच मिनिटात संपवतो. मुराळी ऐका, फार मोठं लग्न केलं, काही समजतच नव्हतं. खरं सांगू का, जावयाच्या पाया पडला आज जाऊन. मुलगी म्हणती बाबा अरे जावयाचे काय पाय पडता? जावय बापू काजाचा तुकडा काढून दिला बरं का, जपा माया लेकीला. अंतकरण दाटून आलं. बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी जन्मभराची रडतो लेख जाताना सासरी. दीपक भाऊ, लेख सासरी जाताना आज बाप रडायला लागला. समजत नव्हतं त्याला काय करावं. खरं सांगू का, आता मात्र मुलगी सासराला गेली, भाकरी थापायला बसती आणि बाबा पहिल्याच दिवशी भाकरी जमली नाही, भाकरी तुटली. सासूबाई म्हणते, हे सुनबाई अरे भाकरी शिकवली नाही का तुझ्या आईने? नाही हो सासूबाई, जमती भाकरी. अरे मग डोळ्यात का पाणी आहे? 8 दिवस झालं तुझी गंमत बघती, दाराकडे बघती, भाकरीकडे बघती, तव्याकडे बघती. अहो सासूबाई तसं नाही, चांगला स्वयंपाक करते. अरे मग रडती कशा बाई? काय नाही म्हणले, चुलीच्या जाळ्या लागतात. ऐक ना, परिस्थिती लय चांगली आपली. तुझ्या सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तुला बसवलं तिथं, बाकी काहीच नाही. आता ही सगळी जबाबदारी तुझ्याकडे आहे माझी.
अहो सासूबाई गैरसमज करू नका, खरंच चुलीच्या जाळ्या लागतात. चुलीच्या जाळ्या नाही लागत, बापाची आठवण येते. कसा असेल माझा बाप, बापाचा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी झालेला जास्त झालेला लिकीला माहिती आहे. त्याच्या पायाला किती चिरा पडल्या हे लिकीला माहिती आहे. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. 9वा दिवस उजाडला, परत दाराकडे बघती, परत भाकरीकडे बघती. 15 दिवस झालं, बाप काय येईना आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. सासू आहे म्हणती, सुनबाई आम्ही लोक चांगली नाहीत का रं? नाही हो सासूबाई, हृदय सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही, काहीच अडचण नाही हो, सगळं जिथल्या तिथे आहे मला. अरे मग रडते कशा बाई? चुलीच्या जाळ्या लागतात. बसलेले लेकीला विचारन, सांगा खरं चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी, का बसलेल्या लेकीला बापाची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी? हा, कोपरीतून 10 रुपये काढणारा बाप ज्या दिवशी गेला ना त्या दिवशी माहेर संपलं तुमचं. ज्या दिवशी चपला सोडायला तो उमरा संपलेला आहे. महाराज हाळूच का व्हायना कोपरीतून 10-20 रुपये काढून देतो. पोराने घेतलेली साडी त्याला कधीच आवडली नाही, कधीच नाही. ते म्हणला पोराने घेतली ना, माझ्या पदरचं पैसे घे, पण बाई चांगली सजून सजून जा. काय बघा ना, काय हृदयात प्रेम असेल. आता मात्र मुद्दा शेवटाला आलेला आहे. 20 दिवस झालं बाप काही येईना आणि मुलीच्या डोळ्यात तर पाणी काय थांबाना. 21व्या दिवशी आज दाराकडे लक्षच गेलं नाही, बाप मात्र उभा होता. बापाने आवाज दिला. अरे हातपाय थरथर कापत होते. हे बाई, अरे येऊ का घरात? नुसता एवढाच म्हणला, धाडकन पोरगी उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली आणि ढसा ढसा पोरगी रडायला लागली. बाप म्हणतो, भाई अरे का रडती? अरे लोक चांगली नाहीत का? बाबा अरे सोन्यासारखी माणसं दिली बघून हो, काहीच कमी नाही हो. अरे मग रडती कशा बाई? काय नाही बाबा, अरे आठवण आली. सांगा ना, 8 तास कष्ट करणारे तुम्ही किती तास कष्ट करता? नाही ना बाई, 12 तास कष्ट करतो ना आता. बाबा अरे कशा बाई, छोटं लग्न झालं असतं. नाही ना बाई, चांगल्या घरात दिलं तुला. बघ तुझा आनंद बघताना या बापाला या आनंदाचे अश्रू आहेत. अहो रडायला लागली मुलगी. खरं सांगू का, मिठी सुटली. आता बापाने मिठी मारली, मुद्दा संपलेला आहे. आता बाप रडायला लागला. मुद्दा किती सोपा आहे लक्षात नाही का? कुठून तरी शेतातून यायचो आणि मुलगी पाणी घेऊन येईन का? पण खरं सांगू बाई, आज तुझ्या आठवणीत रडायला आलं. तुला मिठी मारली ना, अरे आयुष्यातला सगळा संघर्ष शांत झाला. अरे ढसा ढसा बाप रडायला लागला. या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आमच्या भारत देशासाठी खेळतो. खऱ्या अर्थानं वर्ल्ड कपची मॅच दादा, हाय व्होल्टेजची मॅच, पोचल का नाही माहिती नाही, पण या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोचला. भारताला वर्ल्ड कप मिळाला. पण खरं सांगा, तुमचा माझा बाप गुडघा दुखत होता, लंगडत चालला, पण मला सांगा या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत खेळाडू पोचला. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा माझा बाप जर या बांधावनी त्या बांधापर्यंत गेला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, आपली करवंडी आपली कायाची जाऊतो. पण लेकरांसाठी संघर्ष करणारा बाप हा आमच्यासाठी आदर्श आहे. मुद्दा संपलेला आहे. लेकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी यावं याच्यात नवल नाही. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळ आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या हृदयात आहेत. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे. पण मुलीसाठी बाप रडावा हा बाप मात्र दुर्लभ आहे. बाप मोठ्याने रडायला लागला, मुलीला लक्षात नाही आलं. मुलगी रडावी हे नवल नाही, पण बाप रडावा हे दुर्लभ आहे. तुकोबांनी जगाच्या मालकाला बोलवावं ही दुर्लभता नाही, पण तुकोबांचा परमार्थ मृत्यू लोकातलं केलेलं नामस्मरण आणि भक्तीतलं सामर्थ्य हे पाहून जगाचा मालक तुकोबांना घ्यायला यावा हा मुरारी दुर्लभ आहे. विठाला आले जगद्गुरु तुकोबार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. महाराज 42 वर्ष तुकोबांनी परमार्थ केला. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, विठ्ठलाचं भजन. आवली म्हणते, महाराज अरे कशाला भजन? आवले अरे जगाचा मालक येणार आहे, त्यांनी मला शब्द दिला, तो मुरारी येणार आहे. कोठे गुंतलासी पंढरीचा राया, मंबाजीनं काठीने मारलं तरी तुकोबार आहे. रात्रभर झोपले नाहीत, रात्रभर. आवली म्हणते, महाराज अरे झोप काही येत नाही. आवले काठीने मारलं म्हणून नाही झोप येत. कधी सकाळी उठून तेलाची वाटी घेऊन जातो आणि मंबाजीच्या हातपाय दाबतो, असं झाले. बघा ना तुम्ही, मंबाजीनं तुकाराम महाराजांना काठीने मारलं आणि तुकोबार तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या घरी गेले. मंबाजी दार उघडा. हे तुका अरे कालचा मार कमी आहे का? मार खायला आला? मार नाही खायला आलो, उपकार मानायला आलोय. उपकार मानायला आला कशा बाई? तुम्ही काल मारलं ना, लई जखमा झाल्या. जेवढ्या जखमा तीव्रतेनं झाल्या, जेवढ्या तीव्रतेनं तुम्ही मारलं तेवढ्याच तीव्रतेनं जखमा झाल्या. आणि जेवढ्या तीव्रतेनं जखमा झाल्या तुम्ही मारल्यामुळं
मला माझ्या विठ्ठलाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. खऱ्या अर्थानं साष्टांग दंडवत मंबाजीनं केलं. आवले अरे मंबाजी पाया पडत होता. आवली म्हणती महाराज कशापायी परमार्थ. अरे विठ्ठल येणारे, जगाचा मालक येणारे, कोठे गुंतलासी पंढरीच्या राया. आवली म्हणली महाराज अहो तो असला तर येईन ना. काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि तुम्ही निघाले भजनाला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का दादा, तुकोबाऱ्यांची बायको भांडायला जबरदस्त होती. आणि मी इथल्या बसलेल्या तरुणांना सांगतो, बायको भांडणारी असती तरच संसाराला मजा आहे. ज्याची बायको भांडणारी आहे त्याचा संसार लईच एक नंबर आहे. खरंच आहे. आमच्याकडे बघू नका, आम्ही भांडाय घरीच नाही. सांगायचं तात्पर्य काय बायको भांडणारीच पाहिजे तरच संसाराला मजा आहे. तुकोबाऱ्यांची बायको, आता खरंच सांगू का, तसं बघायला गेलं नाही, तुकोबांच्या बायकोची भांडणं तुकोबांची नव्हतीच. माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. तुकोबाऱ्या काय ऐकून घेतात का. हे आवले आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती विके कुत्री घर राखती. आमची परिस्थिती अशी आवले, आम्ही काय करणार. पण येणार रे देव, अरे नाही येणार. आवलीची भांडणं तुकोबांची नाही, त्या काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि त्यांच्यामुळे तुकोबाऱ्या अशी करायला नाही. आवले बोलायचं तर मला बोल, माझ्या विठ्ठलाला बोल नको. काय बोल असो ऐसा कुठे आठवची नाही. महाराज अहो तुम्हाला काहीच कळत नाही हो. महाराज म्हणतात काय खातो आम्ही कासा या संगती. आवले अरे आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला एक माहिती आहे की जगाचा मालक मला घ्यायला येणार आहे. त्यासाठी परमार्थ माझ्या मना लागो, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद. हे माझ्या मनाला लागो छंद छंद, माझ्या मनाला लागो छंद. हे माझ्या मना लागो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला. दिनरजनी हातची धंदा गोविंदाचे पोवाडे. आवले अरे येणारे जगाचा मालक. आवली म्हणली कुठे विठ्ठल. ए गरुडा ए गरुडा, अरे सांग देवाला तुकोबांना आठवण येते. गरुड म्हणला महाराज अरे माझा वशिला नाही, अरे माझीच आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली, मग काय करू गरुडा. आवलीला विश्वास नाही तू देव येणार आहे म्हणून. गरुड म्हणतो महाराज पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाच्या बात. लक्ष्मीला सांगा तुमचं काम झालं. तुका म्हणे शेषा, देव झोपलेत, झोपलेल्या देवाला उठवल्यावर रागवतील. महाराज मी नाही उठवत, तुम्ही शेषाला सांगा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हे शेषा ऐक ना बाबा, अरे तुला तळमळ कळती का नाही. शेष म्हणला महाराज मी 10 वेळा पाया पडतो तुमच्या. तुम्हाला असं वाटतं का मी शेपटी हलवले देव उठतील. देव उठतील हे खरं आहे, पण मला जिवंत ठेवतील का हा विचार करा. अहो देव मी काल्या मर्दानात नुसताच पाण्यात बसलेलो, मोखर मार खायला लागला. ते चेंडू गेला आणि पेंधे गेला. सांग पिधा हरिचाचे, सांग पिधा हरिचाचे, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पिधा हरिचा चेंडू, सांग पिधा हरिचा चेंडू, पाण्यात गेला, पाण्यात गेला कसा सांगना,
पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे बाई बाई पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा बाय 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 पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला हा जीव माझा हा टाळकरी टाळ हा जीव हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वीरा झालाय वीरा झालाय वीरा पिसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा बाई बाई पाण्यात गेला कसा हे सांगना क्या बात आहे वा विठाला विठाला पण वारीच्या वाटेवर काही संत निघाले आणि तुकोबारांची नजर त्यांच्याकडे गेली. अभंगाच्या पहिल्या चरणाला 1 मिनिटात येणार शेवटची 30 सेकंद. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला. अवले अरे देव आला आता माहेराला जायचं. आपल्या माहेरा जाईल मी आता आपल्या माहेरा जाईल जरा आवाज येतो. आपुल्या माहेरा जाईन यादा आपुल्या माहेरा जाईन मी आता हा निरोप या संसार हाती आला राम निरोप या संसार हाती आला राम आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा निरुपया संता हातिया आपुल्या माहेरा जाईल मी आता आपुल्या माहेरा जाईल मी आता. लय कोरडं नको वाटे म्हणून थोडं म्हणायला लागते. काय होते नाही तर ते म्हणते व्याख्यानावर रेटलं कीर्तनाने हे सगळ्या बाजूनी पाहिजे. थोडं कसं आहे ऑलराऊंडर असलं की मग त्याला काही कमी नाही. डायरी त्याची निळीचे काय टेन्शन घेऊ नका. त्याला कळलं तिला हुशार. हा आवले अरे जगाचा मालक आला. आवली म्हणजे कुठे आता आवले तुला कसा दिसेल तो माझ्यासाठी आलाय. पहिला आला पुरुषोत्तमा हे तुकार चल तुका तुकोबारा सांगता देवा कधी आला. अरे सप्त्याच्या पहिल्या दिवशी आलो काल्याला जेवाय नाही आलो असला बघ असा आहे कमी नाही नाही तुका चल ना बाबा. तुका म्हणतो देवा अरे ह्यांना काय करायचं. हा देव घ्या कोणी देव घ्या कोणी. आता ऐका तुकोबारांनी जगाच्या मालकाचा हात धरला. देवा पाहुणा विनमुख जाता का म्हणे. आवलीला काहीतरी घरी करायला लागतो जेवण गोडधोड तू तसं जायचं नाही. आता घरी करायला काय दर धरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. देवा चला चला देवा. अरे देवा म्हणतो तुका अरे नाही बाबा उशीर झाला. तसं नाही देवा विनमुख जाता का म्हणे. देवाचा हात तुकोबांनी धरला आणि जगाच्या मालकाचं पहिलं पाऊल हे तुकोबारांच्या घरात पडलं आणि पहिलं पाऊल पडलं आणि निर्याण काळ प्रसंगात तुकोबांच्या मुखातून अभंगाचं पहिलं चरण पाहुणे
घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय हो उपचार काय करू उपचार काय करू उपचार पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मुडकी झरझर. जगाचा मालक तुकोबारांच्या घरी पाहून आला कारण तुकोबारांनी 42 वर्ष नामस्मरण केलं. तुमच्या माझ्या घरी देव येणार नाही, पण देवाच्या चरणाजवळ जर जायचं असेल तर जे तुकोबांनी केलं ते आम्हाला करावं लागल. विठोबा रखुमाई जय जय विठोबा कुमार विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. योगेश भाऊ हार घाला या ना. योगेश भाऊ समोर योगेश भाऊ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा जय विठोबा रखुमाई 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र
छत्रपती शिवाजी महाराज की भगवान बाबा की जय. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या श्री क्षेत्र गवळाणीमध्ये घेऊन आला. राजे राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं. राजे छत्रपती शिवाजी राजांनी या महाराष्ट्रात स्वराज्याची शपथ घेतली. आता जो महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतक 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबराय मराठी भाषेचा गौरव करतात. माझा मराठाची बोल कौतुके पयमृतात ते पैदा ऐसे अक्षरे रसिके मेळवी. या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू सनै चौघडे वाजू लागले. पाना फुलांना मोहर आला. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचू लागले. टाळांचा आवाज, मृदंगाचा आवाज आणि या ब्रह्मानंदात महाराष्ट्र उतरून नाचू लागला. भगव्याचा रंग गरज दिसू लागला आणि सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडं ताट मानेनं पाहू लागला. हे काय सुंदर महाराष्ट्राचं वैभव दिसायला लागलं. इतका अप्रतिम आणि देखणा महाराष्ट्र. आणि याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांनी पहिला आक्रमण केलं. आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे भयंकर. दिन 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 अल्लाउद्दीन खिलजी आला. दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. मंदिर उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. अरे कोण रोकल हे वाद? अरे कोण रोकल? अल्लाउद्दीन खिलजीनं हौदास माजवलेला आहे. दिवसा ढवळ्या या बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. मंदिर उद्ध्वस्त झाली. महाराष्ट्र शांत झालाय. तुळशी वृंदावन नष्ट झालं आणि महाराष्ट्राची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न अल्लाउद्दीन खिलजीनं केलेला आहे. कोण रोकल हे वादळ? समाधान दादा. अरे कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज, नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला. भगव्या वादळाची गरज महाराष्ट्राला. कोण रोकल हे वादळ? 288 वर्षाचा काळ गेलेला आहे. 288 वर्ष या सैतानांनी हौदास माजवलेला आहे. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. मंदिरं संपली. अरे काय होईल महाराष्ट्राचं? महाराष्ट्राचं काय होईल? 288 वर्षानंतर पैठणचे प्रसिद्ध साधू शांतीरम्य एकनाथ महाराज यांनी आवाज दिलेला आहे. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे तुळजापूरची आई तुळजा भवानी, हे वणीची शब्दशृंगी आणि माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागलं. हे बाई आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल. बाई तुला दार उघडावं लागल. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार उघड बाई, दार उघड बाई, दार उघड बाई आता दार उघड बाई आता दार उघड बाई, दार उघड बाई आता दार उघड बाई आता दार उघड बाई, दार उघड बाई आता 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 दार उघड, दार उघड बाई आता दार उघड बाई आता दार उघड बाई, दार उघड बाई आता 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 दार उघड बाई गोंधळी गोंधळी आणि आंब्याचे गोंधळी गोंधळी गोंधळी
आंब्याचे गोंधळी गोंधळी गोंधळीनं आम्ही आंब्याचे हा टारी 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 सगळ्यांच्या हातवरती छत्रपती शिवाजी राजे जन्माला येणार आज कवल्यामध्ये हा उत्सव होणार राजे जन्माला येणार हे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 हे गोंधळी गोंधळीनं आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 हे गोंधळी गोंधळीनं आम्ही आंब्याचे गोंधळी दारुगड पाहिजे दारुगड पाहिजे दारुगड पाहिजे दारुगड पाहिजे दारुगड पाहिजे दारुगड पाहिजे तुझा होणी दारुगड कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड हे बये दारुगड आणि आवाज झाला बये दारुगड आणि बयेनं दारू घडलं दादा बयेनं दारू घडलं कळणी दे बाबा बयेनं दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये हे उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर ए भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शिवराजांसमोर झुकावं लागेल आणि संभाजी छावा आहे हे मानावं लागेल महाराष्ट्रात राहावं लागेल आई साहेबचे जाऊन ना दिवस गेले धाराशिव मध्ये पुत्र भाव आईचा गुंडा ज्याचा तेही लोकी छेटा असा पुत्र जन्माला घाला आई साहेब महाराणी साहेब शहाजी राजे सांगतात असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजामशाही कुतुब मुघल राज फ्रेंच यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा उभा करेल असा पुत्र जन्माला घाला सुरक्षितेच्या विषय आला म्हणून आई साहेबांना शिवनेरीवर आणण्यात आलं आई साहेब जिजाऊ आज शिवनेरीवर सुरक्षित गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथं सेवा करायला आई साहेब काय खावशी वाटलं तर सांगा आम्हाला सांगा महिला मंडळात डोहाळे लागले आई साहेबची जाऊन ना बोला महिला मंडळ कसते डोहाळे आंबट खायचे तिखट खायचे का माती खायचे कसते डोहाळे लागले हे छत्रपती शिवाजी राजे होते पोटात या ठिकाणी रामायण श्रवण करत होत्या भागवत श्रवण करत होत्या कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा रामासारखा पुत्र जन्माला थोडा इको कमी करा आणि म्हणून या ठिकाणी याचना आणि प्रार्थना आई साहेबची जाऊ करत होत्या आणि मग दिवस जवळ येणार होता आई साहेब अरे काय खाऊशी वाटतं हे लक्ष्मी आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे अरे सगळं संपलंय लक्ष्मी अरे कसं खाऊशू पण आई साहेब अरे डोहाळे लागले मग लागलेत लक्ष्मी मला डोहाळे लागलेत मला डोहाळे मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतंय मला दानपट्टे फिरवावेच वाटतात मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दीवर हा भगवा महाराष्ट्रावर फडकवत हे स्वराज्य निर्माण करावंच वाटतंय स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेबची जामना लागले आणि मग दिवस जवळ आला चांगल्या हाताच्या सुईनी निष्ठात वैद्य शिवनेरीवर ज्या दिवसाची महाराष्ट्र वाट बघत होता तो दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर जीवाची खेळेल या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंद झाला बाळा म्युझिक लाव तळवे तळहात टेकत आणि डाव्या गुडघ्यानी रांगत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी महाराज जन्माला आले
आणि महाराष्ट्राला एक वेगळं वलय प्राप्त झालं. शेवटची काही 10 मिनिटं घेणारे आणि सेवेला पूर्ण विराम देणारे. म्युझिकचा आज कमी ठेवायचा, बाकी सगळे माईक बंद करा थोड्या वेळासाठी आणि म्युझिकचा आज कमी करा. म्युझिकचा आज कमी करा. दादा, राजे जन्माला आले आणि आता महाराष्ट्र देखणा दिसायला लागला. शिवबा, दानपट्टी चालवशील? हो आई साहेब. तलवारी फिरवशील? तलवारी काय, या तलवारीने मुघलांच्या गर्दनी उडवणार. पाहता पाहता 10 वर्ष झालं राजांचं वय. तलवार चालवण्यात पारंगत राजे. थोडा म्युझिकचाच कमी करायचा दादा. शोभा राजे, अरे काय तुमचं तेज. वय वर्ष 10 वर्ष झालं आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आम्ही लगीन करायचं ठरवलंय तुझं. आई साहेब, वयाच्या 10व्या वर्षी? हो शोभा, वयाच्या 10व्या वर्षी. म्हणजे बाबा, महाराजांचं लग्न वयाच्या 10व्या वर्षी झाले आणि आपली 35 अजून रेजला नाहीत. त्यांना कळणच काय करायची, ती जन्माला काय झाल्यात, त्या अजून बी कट्ट्यावर बसल्यात, त्यांना काहीच आयुष्य. मग खरं सांगू का, तुमच्या गवळण्याला खरंच मानलं पाहिजे. गड्या लई मोठा सप्ताह आहे आणि खरंच काही काही ठिकाणी संप्रदाय इतका चांगल्या पद्धतीने जपला जातो ना, सॅल्यूटच केला पाहिजे. नाही काही काही ठिकाणी कीर्तनाला गेलं ना, लोक कान्यात येऊन म्हणतात, महाराज तुमचं भजन कधी सुरू होणार आहे. अरे बाबा, याला कीर्तन म्हणतात हे सांगायला लागतोय. महाराष्ट्रात बुक्का लावायला की नामच वडतात, कधी कधी पांढरा फेटा अख्खा काळा करीतात. अरे म्हणलं, हे बोट आणि बुक्का लावायचा हे शिकवायला लागतोय आता संप्रदायात. तसं आपल्या इथं शिकवायला लागेल का? अरे मुरलेली माणसं आहेत तुम्ही सगळी, अनेक कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहेत तुम्ही. हुशार चाणाक्ष श्रोतेत, आणि श्रोते चांगले असते वक्त्यालाही बोलायला उरूप येतो. एक स्केल लगेच वाढवतो वक्ता. वयाच्या 10व्या वर्षी आई महाराजांचं पहिलं लग्न. 8 लग्न केलीत महाराजांनी. हमदोर हमारे दो. शोभा, अरे करायला लागेल. आई साहेब, अरे प्रजा काय म्हणेल, प्रजेसाठी शिवबा. अरे तुला कळत नाही, मी शिकवते तुला राजकारण. बघ, राजकारणातला पहिला पैलू आई साहेबांनी शिकवला, ती संघटना आहे. आपली संघटना वाढव शिवबा. हे दुश्मन मन भरेत, आपण कण भरे, यांच्यासमोर टिकणं अवघड आहे. आता युक्तीचा वापर कर. हे सिंदखेड राजा जाधव घराणं आपलंय, ते आपलं सगर. निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, गायकवाड घराणं, ही शिर्के घराणी सगळी घराणी एक कर शोभा. याचं कारण आहे, या सगळ्यांची सोयरीक जोड. ही माणसं तुझी आयुष्यभर होऊन जातील. बघ, तुझ्या एका शब्दावर तू शब्द टाक, ही माणसं तुझ्यासाठी येतील. निंबाळकर घराण्यात पहिलं लग्न केलंय, फलटण सातारा. मुधोजी निंबाळकर. मुधोजी, कन्याला आणाल उद्या. आईसाहेब गडावर? हो, आईसाहेब म्हणतात गडावर. पण आईसाहेब आमचं काही चुकलंय का? अरे मुधोजी, अरे सांगितलं तेवढं करा. दरारा होता आईसाहेबची जाऊनचा. आले मुधोजी गप गुमान कन्याला गडावर घेऊन. तुरु 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 चालत कन्या चालायला लागली. सगळ्या गडावर चालायला लागली आणि जाता जाता कन्या तिथं जाऊन उभी राहिली. तिथं शिवबाराजे तलवार चालवतायत, जिथं शिवबाराजे दानपट्टे फिरवतायत आणि त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. मुधोजींची नजर गेली सईकडे. ए सई, अरे कुठं? तिथं उभं नाही राहायचं सई, ते शिवबाराज आहेत असं बघायचं नसतं. अरे आमचं धाडस होत नाही, तुझं कसं झालं? आबा साहेब, अरे रणरागिणी आहेत सई. आणि हे शिवबाराजे तुम्हाला वाटतात हे शिवबाराज नव्हं सई, ते शिवबाराजे आहेत. असं काही बोलू नकोस, बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. नवा आबा साहेब, हे फलटण घराण्याची निंबाळकर घराण्याची वाघिणी सई, खोटं नाही बोलत. हे शिवबाराजे नव्हं सई, ते शिवबाराज आहेत. तशीच सई फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसती आणि मुधोजींनी आवाज दिला, राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ सई मुजरा कर. जगदंबा. सईने मुजराच नाही केला. आई साहेबांसमोर न मुजरा करता आज महाराष्ट्रात पहिल्यांदाच कुणीतरी उभं राहिलं, ती रणरागिणी सई. कोण ग तू?
रणरागिनी सई, फंटल घराण्याची, निंबाळकर घराण्याची वाघीण आहे. बघा सईचा आवाज, सईचं बोलणं लहान आहे पण हुशार आहे. मला ती म्युझिक फक्त रिपीट करायची, तेवढंच महत्वाचं काम राहिलं. आता अंधकरण दाटून आलं. आईसाहेबची जाऊ पाहत बसल्या सईकडं. हे सई, निंबाळकर घराण्याची वाघीण, आणि तुला कोण म्हणलं? आमच्या आबासाहेब म्हणतात रणरागिनी सई. आणि आता नुसती वाघीण नाही, आता महाराणी होणार आहे. महाराणी होणार? ते आमच्या आबासाहेब म्हणतात आता मी महाराणी होणार आहे. मुदोजी बाजूलाच उभे होते. पण ते काय झालं आईसाहेब, ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबा राजे आहेत. मग सई तुला काय वाटतं? मला वाटतं ते शिवबा राजे नाहीत. सई, अरे तू काय म्हणतेस? मुदोजी म्हणतात आईसाहेब आम्ही माफी मागतो, कन्येला माफ करा आमच्या. लहान आहे, तिला नाही कळत अजून. सई, अपमान केलास का बापाचा? नाही हो नाही आईसाहेब, आम्ही अपमान नाही करायला आमच्या आबासाहेबांचा, त्यांचा बहुमान वाढवायला आली सई. पण सई ते शिवबा राजे आहेत. आईसाहेब जिजाऊ म्हणतात मुदोजी तुम्ही नाही बोलायचं, आता सई बोलणार. ए सई, अरे तलवार बघितली का त्यांच्या हातातली? आईसाहेब महाराजांच्या हातात ती तलवार बघूनच सांगते ते शिवबा राजे नाहीत. त्या तलवारीत ती धार बघून आम्हाला असं वाटतं ते छत्रपती शिवाजी राजे आहेत, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. आणि हीच तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनीवर उडवणार, आणि या सुवर्ण क्षणाची साक्षीदार ही महाराणी सई असणार. साथ देशील ना? आम्ही का शेवटपर्यंत साथ देऊ महाराजांची. हे शुभा, ही सई साथ देईल बघ, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल. सई साथ सोडायची नाही बर का? नाही साथ सोडणार आम्ही महाराजांची. हे स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत सई सोबत असाल. पण दुर्दैवी आई ठरली महाराणी सईबाई. 3च वर्षाचे होते बाळराजे, आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. जगदंबा. बाळराजे म्हणतात आई साहेब अरे आम्हाला गरज आहे तुमची. बाळराजे मिठी मारताल का आईला एकदा? बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. आई साहेब अरे काय झालं सांगा ना. बाळराजे अरे वैद येऊन गेले मगाशी. ते म्हणतात आज शेवटची रात्र आहे आमची, उद्याचा सूर्य नाही बघणार आम्ही, पण आमच्या पोटच्या गोळ्याला एकदा कडकडून मिठी मारायची. बाळराजे आम्ही दुर्दैवी आई ठरलो. आम्हाला वाटलं आम्ही तुम्हाला दूध पाजेल, पण आईसाठी स्तनपानाचा आनंद फार मोठा असतो. बाळराजे हा आनंद देवाने आमच्याकडून हिरावून घेतला. आम्ही तुम्हाला जन्म दिला, पण आम्ही तुम्हाला दूध नाही पाजू शकलो. पण इच्छा आहे आमची तुम्हाला मिठी मारायची शेवटची. बाळराजे म्हणतात आई साहेब तुमच्या बगैर स्वराज्य. अरे कसं? बाळराजे उभारी घ्यायला लागेल तुम्हाला. या स्वराज्याचा सर्वात मोठा योद्धा माझा शंभू राजा आहे. आमची इच्छा पूर्ण कराल ना? आई साहेब अरे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आम्ही. बघा ना बाळराजे, तो झेंजिरा आहे ना, आमची इच्छा एक दिवशी तो आपल्या सत्तेत पाहिजे. नाही झेंजिरा घेऊ ना आई साहेब, आम्ही घेऊ. आम्ही किती हुशार असतील बाळराजे, 3 वर्षाची तीक्ष्ण बुद्धी होती, लहान होते पण हुशार. पण आईच्या डोळ्यातलं पाणी हेरलं शंभूराजांनी. आई खरं सांगा दुःख काय? बाळराजे आम्ही लई जीव टाकला हो तुमच्या आबासाहेबांवर, पण तुमच्या आबासाहेब नाही आहेत या वक्ताला आम्हाला भेटायला. आमची फार इच्छा आहे एकदा शेवटचा हात त्यांनी हातात दिला ना, मग आम्ही प्राण सोडायला तयारच आहे. पण प्राण जात नाही त्यांच्या वगैरे आमचा. येतील ना आबासाहेब? नाही येणार ते. आम्ही शब्द दिला होता त्यांना शेवटपर्यंत साथ देईल म्हणून. कदाचित आमच्या देहातला प्राण चाललाय तर त्यांना असं जाणवलंय की आम्ही साथ सोडली त्यांची. पण त्यांना सांगा ना आम्ही नाही साथ सोडली हो, आमच्या शरीराने आमची साथ नाही धरली. बाळराजे म्हणला आई साहेब तुम्ही बोलू नका. गेले बाळराजे शिवबाराजे. आबासाहेब अरे इथं कुठं? आई साहेब म्हणतात बाळराजे वडील आहेत तुमचे, आत बी न बोला. ते वडील असतील आई साहेब, पण त्यांच्या हृदयात माया आणि जिव्हाळा नाही राहिला आता. आमच्या आईच्या देहातला प्राण चाललाय आणि ते भेटायला येत नाहीत. बाळराजे अरे आज तिने घ्या. 8 लग्न केली तुमच्या आबासाहेबांनी. हे शिवबा अरे सांग ना शंभूराजाला. शंभूराजे फसवलंय तुमच्या आईने आम्हाला. त्यांनी साथ दिली
देईल असा शब्द दिलता आम्हाला. आबासाहेब, अरे हा वखत नाही मांडायचा. तुमच्या वगैरे प्राण जात नाही, किती जीव असेल तुमच्यावर. आईसाहेब जिजाऊ म्हणतात, बाळराजा आम्ही सांगतो तुम्हाला, जसा तुमच्या आईसाहेबांचा शुभाराजांवर जीव आहे ना, तशी 8 लग्न केलीत महाराजांनी आणि सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईवर आहे. बोल शिवबा. एकीकडून अफजल खानाला विजापुरून हे दुःख सहन होत नाही महाराजांना. तो अफजल खान आलाय, याच्या मागं महाराज खऱ्या अर्थानं त्या अफजलला हेरायचे आणि इकडं सईचं दुःख आहे. या दुःखात महाराज शांत झालेत. जा शिवबा भेटायला. शंभूराजे म्हणले यावंच लागल, नाही तर तोंड नाही मागणार आम्ही उभ्या आयुष्यात. काय शंभूराजा योद्धा असेल. अहो घेऊन आले ना महाराजांना. आई साहेब आम्ही घेऊन आलो आबासाहेबांना. आबासाहेब द्या ना हातावर हात. शिवबाराजांनी सईच्या हातावर हात ठेवला. सई तू फसवलं राव, तू साथ देणार होतीस. काय शब्द बोलले हो महाराणी सईबाई. मते गुरुजी, महाराष्ट्रातल्या इतिहासात 16 अक्षरात लिहिला गेलेला शब्द आहे हा. सईबाई म्हणतात, महाराज अरे आम्ही नाही फसवलं, आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. आम्ही साथ दिली तुमची. आमचा प्राण चाललाय म्हणून म्हणता का? असं बोलू नका महाराज. आमचा श्वास जरी चालला असेल तरी आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. तर आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी आणि भगव्यासाठी लढल. ओ संभाजी राजे, छावा हात तुम्ही आमचे आणि छावा चुकत नाही बर का. जगदम त्या अक्षराला प्राण गेला सईबाईंच्या देहातला. भारराजेंना हुंदकाच आवराला. आबासाहेब म्हणतात, भारराजे शांत व्हा. पोटावर बसते शंभूराजे शुभाराजांच्या. आठवणी दाटून आल्या आबासाहेब. आणि आमच्या आईसाहेब म्हणतात, छावा आहे संभाजी. हा छावा कोण असतो याचा अर्थ नाही सांगितला. आईसाहेब जिजाऊ म्हणतात, भारराजे अरे काय प्रश्न पडला, आम्ही सांगते उत्तर. छावा कोण असतो माहिती का? त्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो. छावा हे संभाजी. दादा छावाच होता हो, छावाच होता. त्या बुऱ्हाणपूरला जाऊन औरंगजेबाचं बुऱ्हाणपूरात बसतं गेलं, एकही पुरा ठेवला नव्हता. किसकी मजाल है इधर आने की, हुजूर शिवा का बेटा है वो, संभाजी नाम है उसका. वो संभा 8 साल का था तब देखा था, वो वही है हुजूर. बाप से बेटा सवई है, हाथ नहीं लगेगा आपके कभी भी. खामोश, मेरे सामने लाया जाए उसे, जो होगा वो होगा. संभाजी राजांना पकडण्याचा आदेश देण्यात आला. राजा गावल वैतवा. अरे जगातला पहिला योद्धा आहे शंभूराजा. जगातले छत्रपती धर्मवीर संभाजीराजे हे पहिले योद्धे की जे एक युद्ध नाही हरले, एक युद्ध न हरणारा योद्धा, अपराजित योद्धा म्हणून इतिहासात ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं नाव कोरलंय तो योद्धा म्हणजे शंभूराजा आहे. हुजूर गिरफ्त होना मुश्किल है. अरे कम है क्या हम. मन भरूती सैना औरंगजेबाची. कणमरच होता शंभूराजा. आपल्याकडे लई माणसं नव्हती, पण जेवढी माणसं होती ना, एक एक माणूस 10 माणसांनी इतका होता. यसाजी कंक, बहिरजी नाईक, हंबीराव मोहिते. आई हंबीराव कोण माहिती का? हंबीराव मामा शंभूराजांचे. शंभूराजे लाडाने आले, मामा. हो राजे, मामा नाही म्हणायचं, सरनोबत म्हणायचं. शंभूराजे म्हणतात, मग तुम्ही बी आता राजेच म्हणायचं. काय प्रेम होतं. अहो नाती पायदळी ना, नात्यांची फिकीर केली वय. मामा होते ना हंबीराव. दादा अरे हंबीरावांना गोळा लागला तोफेचा, धारातीर्थी पडले हंबीराव. भावळे म्हणतात शेवटचा निरोप. हंबीराव म्हणतात, माझ्या शंभूराजाला म्हणा एकदा मान मांडीवर घे आणि शेवटचं एकदा डोक्यावर हात फिरवत मामा ऐकायचंय म्हणाव. रागात म्हणलो तो सरनोबत मान, पण नात्यात आमचा संभाजी अडकला असता म्हणून शंभूराजाला म्हणलो मामा नाही म्हणायचं. त्याला म्हणाव एकदा मामा म्हण बर का, तर मला शांतता मिळेल. शंभूराजे भेटले. आम्हा आमची बी इच्छा आहे
तुम्ही आम्हाला एकेरी नावानं संभाजी बोलवावं. प्राण सोडला आंबेरावांना. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण सोडले. काहीच राहिलं नाही हो महाराज. काय लढली माणसं. बाबा मी ज्यावेळेस तुमच्याकडे येणार आहे ना, त्या तानाजी मालुसरेचा प्रसंग घेऊन येणार आहे. लईच जबरदस्त तानाजी. लोक एवढे येडे आहेत बघा, ते सिंहगडावर भजी खायला जातात. आता रविवारची सुट्टी असते, लोकांना तिकडे भजी खायला जातात. मला सांगावं बसणार यांनी, भजी खायला जायचं गडे वेळेस कोंढाणा. रक्त सांडलं ना तानाजी ना तिथं. राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आधी कोंढाण्याचं लगीन लावू आणि मग रायबाचं बघू. आणि एवढंच नाही राज, उदय भानाला उभा फाडतो, कोंढाण्यावर भगवा फडकवतो आणि मगच देहातला प्राण सोडतो. प्राण नाही सोडणार तुमचा तानाजी. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. काय निष्ठा होती. प्रेम होतं स्वराज्यावर. राष्ट्रहितासाठी माणसं रडली. राष्ट्रनिष्ठा हृदयात. स्वराज्य एकच पैलू जगदंबा. मग ते गुरुजी महाराज पकडले गेले. किरण दादा आज छावा पकडला गेला हो राजे. अरे पकडले गेले है कवी. अरे कुणाची मजाल है या संभाजीला हात लावायची. राजे अरे संपलं. पकडले गेलं तपन आणि तेवढ्यात 20 फुटावनी सखदंड पडले आणि कर कर बाहू वाजले. असे 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 हात वाजत होते. राजे अरे यांचं दार इष्ट नाही तुम्हाला स्पर्श करायचं. ती घाबरली. ती या मातीतून छावा फरफडत नेला गेला. उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना. खरं सांगू का भाऊ, एवढ्या जखमा झाल्या त्यांना उंटाला बांधतानाच. काय वाटलं असेल महाराजांना. ज्या राजाने आयुष्यभर राजाची कपडे घातली, त्या राजाला सैतानाने विदूषकाची कपडे घातली होती. छावा नाही दमला, उंट दमला आणि थांबला. म्हणजे छाव्याला ओढता ओढता उंट दमला. काय इतिहास आहे. काही म्हणतो राजे काहीच होत नाही का हो. जगदंबा. पण कवी हुशार मित्र होता शंभूराजांचा, ज्याने डोळ्यातलं पाणी हेरलं शंभूराजांच्या. राजे एक बोलू का हो. उभ्या आयुष्यात या डोळ्यात पाणी नाही बघितलं, पण आज मी पहिल्यांदाच तुमच्या डोळ्यात पाणी बघतोय. सांगा ना शंभूराजे काय झालं. राजे म्हणतात कवी अरे नाही नाही राजे, मित्र आहे तुमचा मी, चुकीचा अंदाज नाही मानणार. राजे रडायला आले. रडला राजाच. कवीचा शब्द ऐकून आता डोळ्यात पाणीच थांबत नव्हतं. ए कवी हर उंटाला बांधलंय म्हणून नाही रडत र, पण या पाना फुलांना माहितीच नाही की त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना सांग अरे त्यांचा संभाजी पकडला गेला. त्या रायगडाला, त्या शिवनेरीला, त्या राजगडाला, त्या प्रतापगडाला, त्या तोरण्याला, त्या पन्हाळ्याला आणि खास करून त्या जंजिऱ्याला सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. तो जंजिरा दिसतो का कवी. अरे ते स्वप्न माझ्या आई बापाचं. माझी आई म्हणते ही राजे राजे म्हणती हो मला. जंजिरा घ्याल का एकदा शंभूराजे. आम्ही शब्द दिला आमच्या आईला. जंजिरा नाही घेता आला, पण बघा ना आम्हाला जंजिरा घेतला तसा समाधान दादा घेतला होता. थोडं राहिलेला जंजिरा. सगळे सिद्धी पिळलेले महाराजांनी, एक बी सिद्धी जिवंत नव्हता ठेवला. एक मोठं वाक्य बोलू का. जंजिऱ्याची बात काय घेऊन वाचला. अजून थोड्या वर्ष जगला असताना छावा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. छावा है संभाजी. मेरे सामने लाया जाए. उड़त नेलं तिथपर्यंत. हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था तब देखा था. औरंगजेब म्हणतोय अब 32 साल का हुआ है हुजूर. मत जा उसके सामने. ते सहकारी म्हणतात हुजूर पिसाळ्याला वाघ येतो, उसके सामने मत जा हुजूर. अरे एकच झपक्यात उलटा करील तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे, घाबरत नाही ते कुलाला. ए निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या उस कमबख्त संभाजी के ओर से हो. हुजूर माफ करो हमको, पर आज सच कहने का दिल कहता है.
सच कहे हुजूर, आप जो भी सजा दे आज, सहकारी म्हणतात औरंगजेबाची, ना तो इस वक्त हम आपकी ओर से, ना हम संभाजी की ओर से, इस वक्त हम सिर्फ सच्चाई की ओर से, और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने. शेवटची 2च मिनिटं आहेत. महाराज सगळे आतडे कोतडे एकत्र होते बोलताना, लय ऐसकेला बोलायला लागतं, पण यातना वेदना जाणवतच नाहीत. कीर्तन झाल्यावर गाडीत बसल्यावर जाणवतोय छातीचा पिंजरा असा धगधग करतो. मुळमुळीत आवाजात सांगण्याचा इतिहासच नाहीये आपला. मला सांगा ना, सगळे शिवचरित्रकार चांगले शिवचरित्र सांगतात, सगळ्यांना सॅल्यूटच आहे जे जे छत्रपती सांगतात, पण प्रत्येकाचा काही ना काही खऱ्या अर्थानं वजन आहे बोलण्यात. महाराज मी त्याच मातीतला आहे, कोंढाण्याच्या मातीतला, सिंहगड, त्या किल्ल्याच्या पायथ्याचे आहेत आम्ही. छत्रपती शिवाजीराजांचा वाडा आहे, खेड शिवापूर गाव, गावाचं नाव शिवापूर आहे, महाराजांचा वाडा आहे. त्या वाड्याच्याच बाजूला आमचं छोटंसं घर आहे. त्या काळातले आम्ही मदारी मेहतर होता तेव्हापासून आतापर्यंत चालत आलेलो आहे. कदाचित तीच माणसं परत आमच्या रूपात जन्माला आले असतील. काय सांगतात, हे सगळे मावळेच आहेत, सगळे मावळे आहेत. कुणी तान्हा आहे, कुणी बाजीप्रभू देशपांडे आहे. काय माणसं होती खरंच. बघा ना, मी आता एवढ्या वेळ जातो, 11 11:30 वाजले, पण काय तेज आहे तुमच्या सगळ्यांच्या बसलेल्यांच्या चेहऱ्यावर. अहो शंभूराजे ऐकताना तुमचे डोळे भरून येतात. म्हणजे ज्वलंत इतिहास आजही जिवंत आहे आपल्या महाराष्ट्राचा. नाही ना झुकला आई छावा, झुकल कसा. मत जाओ हुजूर उसके सामने. उभं केलं ना महाराजांना. शेवटची 2च वाक्य, ये आंखें सताती है इसकी. मारुतीरांना शेंदूर फासावा असा लालबुंद देह महाराजांचा, साखरदंडात गुंडाळलेला. मान झुकली नव्हती, ताट मान होती अशी. असा बघत होता औरंगजेबाकडा. ये आंखें सताती है अल्लाह ए परवरदिगार. अरे कैसा बनाया इसको, किस मिट्टी से बनाया. अरे एक तो संभाजी देते हमारी जनान खाने में, एक संभाजी ऐसा देते हमारे मुल्क में तो पूरी दुनिया पे राज करते हम. औरंगे यार तू काही यडपटेस का रे, तुझ्याकडे येतो महाराज जन्माला. अरे महाराज जन्माला येतात, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजीराजांच्या कुशीतच मायबाप. जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंश मुक्तीस लावा. भयानक होता छावा. सच में कौन था वो जिसने कहा था हमको बाप से बेटा सवाई है. ये सच है, ये तो बाप से बेटा सवाई है. जगदंबा शेवटचा शब्द आहे महाराजांच्या मुखातला. डर नहीं लगता क्या संभाजी. एक भी शब्द बोलत नाहीत महाराज. खरी म्हणतो राजे, अरे या तप्त सळ्यात बाबा मी हात जोडतो, डोळे झाका. आंखें निकाल दो इसकी फिर बोलेगा ये. लालबुंद सळ्यात सपकन डोळ्यात जाणार होत्या. डोळे झाकले नाही गुरुजी, डोळे झाकले नाही महाराजांनी आज. असेच डोळे उघडे ठेवले. पापणी बिलवत नव्हती शंभूराजांच्याच. काही म्हणतो राजे, अरे एक मित्राचा ऐका फक्त, आज डोळे झाका राजे. ए कवी, अरे तू येडायच का कवी, तुझ्या लक्षात नाही येत का. आज जर डोळे झाकले ना तर अरे छावा झुकला. आणि जर आज जर छावा झुकला ना तर हिंदू धर्म संपला. आणि आज जर छावा डोळे उघडे ठेवून ताट मानेने गेला तर हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ ठरला. छावा हे संभाजी. तप्त सळ्या डोळ्यात गेल्या. सपकणची फेवर वार झाला आणि वळवळणारी जीभ जगदंबा. नरड्यावर तलवार फिरली. डोळे मिटून घेतो. शेवटचा शब्द महाराजांचा. आई साहेब, हो आबा साहेब, अभिमान वाटावा असा जगला छावा. डोळे मिटून घेतो, तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो. आबा साहेब सांगा आमच्या आई साहेबांना, त्यांचा शब्द खरा ठरला. झुकला नाही छावा. औरंगजेब हैराण झाला. एवढे वार झाले तरी झुकला नाही गड्या. काय बनवलं असेल भगवंताने याला.
शेवटचा शब्द कीर्तनातलं वाक्य, हमने आंखें निकाल दी इसकी. औरंगजेब म्हणतोय. कसं आहे कर्डिले बाबा माहिती का समाधान दादा, तुम्ही आम्ही छा म्हणा याच्यात नवल नाही हो, आपला राजा आपण म्हणणारच आहे. पण औरंगजेब एवढा रगील राजा होता ना, तो म्हणणारच नव्हता. पण जर शंभूराजे आज औरंगजेबाला झुकवतात तर मग खऱ्या अर्थानं आज शंभूराजे जिंकतात. म्हणजे शंभूराजा हा जगातला पहिला राजा आहे जो मृत्यू पत्कारूनही जिंकला होता. ते राजे म्हणजे शंभूराजे आहेत. अहो, मृत्यू मिळूनही जिंकणारा राजा पहिला आहे. औरंगजेब झुकला ना, आज गुडघ्यावर बसला. अल्लाह है परवरदिगार, अरे तेरा नेक बंदा आ रहा है तेरे पास, कैसा बनाया इसको तूने, ऐसा नहीं होना संभाजी राजा. हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का. प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. ज्ञानेश्वर माऊ ज्ञानेश्वर माऊ